नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद परत आली एक नवीन एपिसोड घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आज आपण डॉक्टर प्रफुल्ल रवाते सरांशी खूप गप्पा मारलेल्या आहेत. त्याच्यात कॅन्सर म्हणजे नेमकं काय, तो कशामुळे होतो, कशामुळे नाही होत, झाला तर काय करायला पाहिजे, नवीन नवीन ट्रीटमेंट काय आलेल्या आहेत. आणि कॅन्सर हा असा विषय आहे की ज्याची भीती सगळ्यांच्याच मनात सध्या आहे. तर त्याच्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आज हा पॉडकास्ट ऑर्गनाईज केलेला आहे. सरांनी आपल्याला डिटेल सांगितलेलं आहे की कुठल्या कारणांमुळे कॅन्सर होतो आणि झाला की नेमकं काय करायला पाहिजे. तर चला बघूया हा एपिसोड. नमस्कार. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर प्रफुल्ल रवाते. सर मस्क्युलोस्केलेटन ऑन्कोलॉजिस्ट आहेत, म्हणजे कॅन्सरशी रिलेटेड. तर आज आपण सविस्तर गप्पा मारल्या आहेत त्यांच्याशी कॅन्सर या विषयाविषयी. तर सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. तुमचं आज स्टुडिओमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की नेमकं ऑन्कोलॉजी म्हणजे काय, कॅन्सर म्हणजे काय? ऑन्कोलॉजी बेसिकली इज स्टडी ऑफ कॅन्सर. जो कॅन्सरचा अभ्यास आहे त्याला ऑन्कोलॉजी म्हणतो. आणि कॅन्सर आजार आहे. बेसिकली कॅन्सर समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी नॉर्मल्सी काय आहे हे समजून घेतलं तर ते जास्त चांगल्या प्रकारे कळेल. नॉर्मल्सी काय असते का, आपलं शरीर हे पेशींपासून बनले, कोशिका, सेल्स. आपल्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये सेल्स आहेत. जसं मेंदूमध्ये सेल्स आहेत, त्यांचं फंक्शन आहे का इन्फॉर्मेशन स्टोअर करा, इन्फॉर्मेशन प्रोसेस करा, विचार करा. हृदयाच्या कोशिकांचं सेल्सचं फंक्शन आहे का पंप ॲक्शन आहे, त्यांनी रक्तपुरवठा सगळं शरीरभर झाला पाहिजे. त्वचेचं आहे का इट इज प्रोटेक्टिव्ह लेअर. जिभेचं आहे का चव जमली पाहिजे, कानांचं आहे का ऐकू आलं पाहिजे, नाकाचा आहे का वास आला पाहिजे. बरोबर. पण एवढे सगळे वेगवेगळे प्रकारचे सेल्स असूनही त्यांच्यामध्ये एक कॉमन स्ट्रक्चर आहे, एक कोर आहे ज्याचा नियम फॉलो होतो, तो आहे DNA. ओके. प्रत्येक कोशिका वेगळ्या असू द्या, त्यांचं फंक्शन वेगळं असू द्या किंवा काहीही असू द्या, त्यांचं जे काही ऑर्डर आहे, जे कमांड सेंटर आहे तो DNA आहे. बरोबर. तर इव्हन दो हार्ट हा विचार करण्याचं काम करत नाही, तरी पण त्याचा DNA तोच आहे. मेंदूचे सेल्स विचार करायचं काम करतात, तरी पण त्याचा DNA तोच आहे. तर यू कॅन इमॅजिन त्या एका DNA मधून एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स तयार होतात बिहेवियरली, नॉट नेचर वाईज, बिहेवियरली. जेव्हा कधी अशा सेलमध्ये आयदर ॲक्वायर्ड कुठून तरी सापडलेलं, जसं सिगरेट, काही केमिकल्स किंवा अल्कोहोल, अशा कुठल्या गोष्टीमुळे या सेल्स किंवा इरिटेशन, तुम्ही ऐकलं असणार आहे का तंबाखू, गुटखा काही घेतल्याने तोंडाच्या आतला कॅन्सर होतो. दॅट इज मेकॅनिकल इरिटेशन और केमिकल इरिटेशन. तर या इरिटेशनमुळं सेल्समध्ये काही बदल होतात, त्यांच्या DNA काही बदल झाले. दिस कॅन ऑल्सो बी जेनेटिक, जे आपल्याला जन्मापासून मिळतं. जेव्हा आईचा आणि वडिलांचा DNA एकत्रित येतो त्यामध्ये काही म्युटेशन्स होऊ शकतात. या सगळ्या बऱ्याच कारणांचा एकत्र आलेला जे रिझल्ट आहे तो आहे म्युटेशन. या म्युटेशनमुळे एका वेगळ्या प्रजातीचे सेल्स तयार होतात आणि ते डिवाइड होत होत कॅन्सरची गाठ बनवतात. तर दॅट इज व्हॉट कॅन्सर इज. कॅन्सर इज अन ॲबनॉर्मली बिहेविंग सेल्स. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे थोडक्यात की जे नॉर्मल सेल्स असतात त्यांना कुठल्या तरी गोष्टीमुळे ते डिस्टर्ब झाले की तिथे कॅन्सर. दिस इज अ व्हेरी फाईन रेग्युलेशन. प्रत्येक सेल्सचं एक फाईन रेग्युलेशन असतं. मेंदूचं सेल्स हार्टचं काम करत नाहीत, हार्टचे सेल्स मेंदूचं काम करत नाहीत. त्यांना प्रत्येकाला DNAचं रेग्युलेशन असतं. पण जेव्हा हे रेग्युलेशन मिसमॅच होतं त्यामुळं सेल्स आपलं बिहेवियर चेंज करतात आणि त्यामुळं कॅन्सरची उत्पत्ती होती. आता कॅन्सर थोडासा वेग टर्म आहे. ट्युमर्सची उत्पत्ती होती. ट्युमर्स हे 2 प्रकारचे असतात. एक आहे साधारण गाठी, ज्या शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरत नाहीत आणि ते जागच्या जागी वाढतात. जसं खूप लोकांना बिनाईन म्हणतो आपण, जे तुम्ही बऱ्याच लोकांना असतात चरबीच्या गाठी त्वचेच्या खाली, त्या खूप वाढत नाहीत, खूप कमीही होत नाहीत, त्याचा फंक्शनली काही फरक पडत नाहीत. जर काही त्रास आला तर ते उपचार होतो, नाही तर त्याला काही करत नाहीत. बऱ्याच लोकांना असतात. पण त्याच्यासारखा चरबीचाच लायपोसार्कोमा नावाचा कॅन्सर आहे, जो खूप वाढतो, तो शरीरात इतर ठिकाणी पसरतो आणि त्यामुळे जीवाला त्रास होऊ शकतो, जीवाला डॅमेज करतो. त्याच्यामुळे तो जिथे निर्माण होत आहे तिथेही तो त्रास देणार, तो जिथे पसरतो तिथेही तो त्रास निर्माण करणार झाला. तो इफ इन केस तो लंग्समध्ये पसरला तरीही त्रास येणार.
मला आता विचारायचं आहे, की बरेच असं हे आहे, की कोल्ड्रिंक पिले तर कॅन्सर होतो. स काही फ्यू टाइप्सचे क्रीम्स वगैरे आहेत, केमिकल्स आहेत, ते वापरले तर कॅन्सर होतो. अशा बऱ्याच मिथ्स आहेत, की ह्या-ह्या गोष्टींमुळे कॅन्सर होतो. तर नेमकं कुठल्या गोष्टींमुळे कॅन्सर होतो? कॅन्सर इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स डिसऑर्डर. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी एकत्रित आल्या तरच कॅन्सर होतो. जसं आपण सगळ्यांना सांगतो का सिगारेट स्मोकिंग केल्यामुळं कॅन्सर होतो. पण आपण बरेच लोकं बघतो जे आयुष्यभर सिगारेट पितात त्यांना कॅन्सर कधीच होत नाही. हं, दुसरे कॉम्प्लिकेशन होत असतील पण कॅन्सर कधी होत नाहीत. हं, आपण सांगतो का तंबाखू खाल्ल्यामुळं, गुटखा खाल्ल्यामुळं कॅन्सर होतो. पण वी फाइंड मल्टिपल पीपल ज्यांना खूप वर्षांचं रेग्युलरली तंबाखू खातात, गुटखा खातात, कॅन्सर कधीच होत नाहीत. खूप लोकं असे सुद्धा आहेत ज्यांनी कधीच सिगारेट ओढली नाही आहे किंवा गुटखा खाल्ला नाही आहे, तरी पण त्यांना कॅन्सर होतो. तर बेसिकली हे खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं का आपला डी-एन-ए जो आहे तो अर्धा आईकडून येतो, अर्धा वडिलांकडून येतो हं. आणि ह्याच्यामध्ये हे जेव्हा मिक्स होतं, तेव्हा बरेच जीन्स इकडचे तिकडे, तिकडचे इकडे होत राहतात. त्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला आपला एक वेगळा डी-एन-ए, वेगळी आयडेंटिटी डी-एन-एची मिळते. हं. ठीक आहे. तर जेव्हा कधी अशी वेगळी आयडेंटिटी मिळताना मिक्स होतात जीन्स, त्यामध्ये बऱ्याच म्युटेशन्स होतात. काही म्युटेशन्समुळं कॅन्सरची उत्पत्ती होती, काही म्युटेशन्समुळं कॅन्सरची उत्पत्ती होऊ शकत नाही. हं. पण ज्या इंडिव्हिज्युअलमध्ये असे जेनेटिक म्युटेशन्स आहेत, त्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर एन्व्हायर्मेंटल फॅक्टर्स ॲड झाले, तर कॅन्सर म्हणजे येऊ बाहेरून शकतो. कुठले केमिकल आणखीन ॲड झाले, तर हो, त्यांना तसे होईल. बरेच केमिकल्स आहेत. फक्त असं नाही का त्या केमिकल्समुळेच होतो. हं, बऱ्याच पेशंट्सला तसं प्रिडिस्पोजिशन लागतं का त्यांना कॅन्सर व्हावा. हं. तर देअर आर मेनी मल्टिपल नोन कार्सिनोजन्स. जसं सिगारेट आहे, गुटखा आहे, तंबाखू आहे, पानसुद्धा आहे, सुपारीसुद्धा टू अ गुड एक्सटेंट. बरेच केमिकल फॅक्टरीजमध्ये लोकं जे काम करतात, जसं डाईज वगैरे आहेत, पेंट्स वगैरे आहेत, त्या लोकांना पण ब्लॅडर कॅन्सर्स वगैरे शक्यता बऱ्यापैकी बऱ्यापैकी. दाट असते. अदर आणि दॅन दॅट अदरला डी-एन-ए. अदर दॅन आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा ह्या कुठलंच कार्सिनोजन नसताना सुद्धा फक्त डी-एन-एच्या म्युटेशन्समुळे मुळे पण सुद्धा होऊ शकतं. कॅन्सर होऊ म्हणजे शकतो. सर्व्हायकल कॅन्सर एक आपण त्याला. सर्व्हायकल कॅन्सर होऊ शकतो. इन्फेक्शन्स असतात, जसं एच-आय-व्ही इन्फेक्शनमुळं कापोसिस सार्कोमा नावाचा कॅन्सर होऊ शकतो किंवा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळं सुद्धा कॅन्सर होऊ शकतो सर्व्हिक्सचा. तर असे बरेच कॅन्सर्स आहेत ज्यांना इन्फेक्शनसुद्धा कारणीभूत असू शकतं. बऱ्याच ठिकाणी असं असतं का डेंटल इम्प्लांट चांगला बसला नाही, तो कंटिन्युअसली इरिटेट करत आहे तोंडाच्या आत. हेही कारण आहे कंटिन्युअस इरिटेशन फॉर अ प्रोलॉन्ग टाईम. हेही कारण आहे कॅन्सर होण्याचं. तर बरेच कारणं आहेत. एका कुठल्या कारणाला ब्लेम करू शकणार नाही. कमिंग टू युअर क्वेश्चन का कोल्ड ड्रिंक पिल्यामुळे किंवा हो. एखादा कुठला मसाला किंवा अशी कुठलीही क्रीम गोष्ट, बऱ्याच क्रीम. ह्याच्यावर लिहिलेलं असतं आजकाल, की बरं, ह्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. बेसिकली कसं असतं का कॅन्सर बऱ्याच गोष्टींमुळे होऊ शकतं. पण तो तेवढा कंटेंट तितका वेळ मिळाला तर इट म्हणजे बिकम्स कार्सिनोजेन. वर्षानुवर्ष, की आता एखादी वर्षानुवर्ष क्रीम आहे, व्हेरी की ती रेग्युलरली. चांगली नाही एखादी आणि क्रीम त्यांनी ती तुम्ही रोज 10-15 दिवसा वर्ष रोज वापरली, तर त्याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. पण ती तुम्ही किती क्वांटिटीमध्ये लावता. ह्या सगळ्या क्रीम्स ॲटलीस्ट गव्हर्नमेंट रेग्युलेटेड असतात का त्यांना एक स्पेसिफिक डोस असतो. त्या मनात आलं तेवढा आपण लावू शकत लावू नाही, तेवढा शकत नाही. कंपनी त्या क्रीममध्ये टाकू शकत नाही. तर रेग्युलेटेड क्रीम्स ज्या आहेत किंवा एनी प्रॉडक्ट खाण्याचे म्हणा, मसाला म्हणा, कोल्ड्रिंक्स म्हणा किंवा काही, तर यांचं खूप जास्त प्रकारे जर सेवन झालं किंवा लावण्यात आले आणि खूप वर्ष तर एक होऊ शकतं का असं काही होईल. पण तसे खूप रेअर प्रोबॅबिलिटीज आहेत. असं काही फ्रिक्वेंटली होत नाही का एक क्रीम लावलं आणि या कारणामुळं ह्या लोकांना कॅन्सर झाला, असं युजुअली तुम्ही होत नाही. सुरुवातीला जसं म्हटले, की त्या सेलला जर इरिटेट केलं. प्रिडिस्पोजिशन लागतं. येस. हां, हां. तर ते इरिटेट करण्याचं पण ठरलेलं आहे, की तुम्ही त्याला सारखं सतत इरिटेट करत राहिले, तर तिथे काही ना काही तर त्याचं तिथे काही ना काहीतरी बिहेवियरल बदल चेंज होतात. होणार, बदल होणार आणि होऊ जसं शकतं. हां, बघा जसं इरिटेशन झालं, तर पहिले त्यांच्यामध्ये मेटाप्लाझिया होतं. म्हणजे आपलं जे सेल्स असतात ते त्यांचं बिहेवियर चेंज करतात. ते कॅन्सर नसतो, पण कॅन्सरच्या अलीकडची स्टेज असते. त्याच्यामध्ये ते त्यांच्यामध्ये थोडे बदल आणून घेतात. जसं आपण वजन उचललं तर हाताला आपल्या छोटे-छोटे गठ्ठे येतात. गट्टे येतात. बरोबर आहे? हां, हातमजूर किंवा तसे त्यांची स्किन राठ होते. हां. तर राठ होते कारण त्यांना ते स्किनला ॲडजस्ट करायचं असतं, अडॉप्ट करायचं असतं त्या कामासाठी. तसंच आपलं शरीर कंटिन्युअसली अडॉप्ट करत असतं. या अडॉप्शनमध्ये बऱ्याच वेळा मेटाप्लाझिया होतं. म्हणजे आपलं सेल्स थोडंसं बिहेवियर चेंज करतात. पण हे कंटिन्युअस असलं, ही इरिटेशन कंटिन्युअस असली, तर दे माईट गेट कन्व्हर्टेड इंटू अ कॅन्सर.
गरजेचं नाही का प्रत्येक पेशंटमध्ये तसं होईल, पण असं कन्व्हर्ट होऊ शकतं. तर थोडक्यात सरांचं म्हणणं असं आहे, की कुठली पण गोष्ट की ज्याच्याने कॅन्सर होऊ शकतो असं म्हणलेलं आहे, ती तुम्ही सतत वापरली किंवा त्याचा खूप प्रोलांग वापरलं किंवा त्याची क्वांटिटी कमी जास्त केली कंटिन्यूअस, तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. पण त्याची पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी हे सगळं बघायला पाहिजे. आणि DNA शी रिलेटेड असेल आणि तुमचा DNA तशा प्रकारचा असेल, तर तुम्हाला विदाऊट कॉज म्हणजे काही विदाऊट एक्सटर्नल एक्सटर्नल फॅक्टर्स फॅक्टरसुद्धा होऊ होऊ शकतो. शकतो. असं ते कॉजेसचं आहे, की कशामुळे कॅन्सर होऊ शकतो. तर आपण आता पुढे जाऊया, की कोणत्या प्रकारचे कॅन्सर असतात? कॅन्सर अभ्यासकानुसार किंवा सोयीनुसार आपण ऑर्गन कुठला आहे किंवा ऑर्गनचं मूळ कुठलं आहे, त्यानुसार किंवा आपण नेमका कॅन्सर कुठे तो कुठे गाठ ती जन्माला झालेली आली आहे, आहे. हां. तसं आपण त्यानुसार आपण कॅन्सर हा डिवाइड करतो. जसं ब्लड कॅन्सर खूप कॉमन माहिती आहे, रक्ताचा कॅन्सर सगळ्या हं, जणांना हं, माहीत आहे. तो रक्ताच्या कोशिकांमधून झालेला असतो. हं. हाडांचा कॅन्सर हाडांच्या कोशिकांमधून झाला असतो. लंग कॅन्सर हा फुफ्फुसांमधून झालेला कॅन्सर असतो. तसंच वेगळ्या प्रत्येक ऑर्गनला अवयवानुसार त्याचा कॅन्सर असतो. इम्पॉर्टंट गोष्ट आहे का त्यानुसार त्याचं बिहेवियरसुद्धा बदलत जातं. ठीक आहे. आता जसं प्रोस्टेटचा कॅन्सर आहे. हा कॅन्सर हा खूप स्लोली ग्रोइंग कॅन्सर आहे. बरेच पेशंट्स ज्यांना डायग्नोज होतो का त्यांना कॅन्सर आहे प्रोस्टेटचं, दे लिव्ह अ नॅचरल लाईफ. ते त्यांचं नैसर्गिक आयुष्य जगून नैसर्गिकरित्या सुद्धा मृत्यू होऊ शकतो. तो इतका स्लोली ग्रोइंग आहे. बरेच पेशंट हे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक किंवा ॲक्सिडेंट किंवा इतर कारणांनी सुद्धा त्यांचा मृत्यू होऊ शकतो. अदर दॅन प्रोस्टेट कॅन्सर, जो कॅन्सर ऑलरेडी पसरला आहे. अशा हां. केसेस सांगतोय मी. हं. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये जर ओव्हरीचा कॅन्सर घेतला, हा खूप ॲग्रेसिव्ह असतो. अच्छा. जर ओव्हरीचा कॅन्सर हा इतर कुठल्या अवयवापर्यंत पसरला, तर पेशंटला एवढं चांगलं प्रोग्नोसिस नसतो. काही वर्षांच्या पलीकडे आपण त्याला कितीही प्रयत्न करून त्याला वाचवण्याची शक्यता खूप कमी असते. तर जसा अवयव आहे, त्यानुसार त्याचं प्रोग्नॉस्टिकेशन ह्याचं असतं. चेंज होत जातं. सगळं बदलत जातं आणि त्यामुळं ते तसं डिवाइड करण्यात आले का, या सिस्टमचा, त्या सिस्टमचा किंवा त्या सिस्टमचा. ओव्हरऑल बट असं असतं का जर कॅन्सर पसरला, तर तो जर सगळ्याच ऑर्गनला. प्रोस्टेटचा कॅन्सर लंगपर्यंत पोहोचला, तर तो लंगलाही अफेक्ट करतो. असं काही नाही का जर तो लंगला पोहोचला, तरी पण तो कॅन्सर हे करणार नाही, असं नाही आहे. तो तिथेही अफेक्ट करतो, तिथेही त्याचा त्रास देतोच तो. प्लस कॅन्सरमध्ये एक नवीन गोष्ट आहे, नवीन नाही, एक गोष्ट आहे जी याला आपण पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम असं म्हणतो. हं, कॅन्सर तिसऱ्याच जागेवरती आहे, हं. पण तो त्याच्या काही गुणधर्मांमुळे किंवा त्यांचे काही सिक्रिशन्स जसे हॉर्मोन्स, एन्झाइम्स या कारणामुळे तो शरीरामधले जिथं पसरलेलं नाही, या ठिकाणांवरती पण तो अफेक्ट करतो. जसं आता इन्सुलिन सिक्रेशन करणारा ट्यूमर असला इन्सुलिनोमा, ओके. तर तो इन्सुलिन सिक्रीट खूप जास्त करतो. हं. त्याचे परिणाम पॅनक्रियाजवरती होतातच, हो. पण इतर शरीरावरती सगळ्या ठिकाणी होतं कारण सगळीकडे इन्सुलिन जास्त होतं. अच्छा. तसंच पॅराथायरॉईड नावाचा ऑर्गन असतो आपल्या हो, थायरॉईडच्या मागे. थायरॉइडचा. तो तिथेच असतो. तो पॅराथायरॉईडनं मग कुठे पसरला जरी नाही, हं. कुठे गेला जरी नाही, तरी पण तो खूप जास्त पॅराथॉर्मोन रिलीज करतो आणि आपल्या शरीरामध्ये सगळीकडं कॅल्शियमची डेफिशियन्सी क्रिएट करतो. तर इट इज व्हॉट इज नोन एज अ पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम. ओके. तर तो हे सगळे जे वेगळे प्रकार आहेत, त्याच्यात तुमचा जो विषय आहे मस्क्युलोस्केलेटन, त्याच्याविषी थोडंसं सांगा. मस्क्युलोस्केलेटल इज बेसिकली मसल्स आणि स्केलेटल सिस्टम, म्हणजे मस्क्युलोस्केलेटल मसल्स आणि हाडां, ह्या दोन ठिकाणांवरचं कॅन्सरचे तज्ज्ञ जे आहे आम्ही. पण जसं आम्ही प्रॅक्टिस करतो, आम्ही पूर्ण एक्स्ट्रीमिटी कॅन्सरची करतो. म्हणजे त्वचा आली, त्यात मसल्स आले, बोन्स आले आणि इतर कनेक्टिव्ह टिश्यू, हं. चेस्ट वॉल आणि ॲब्डॉमिनल वॉल, हं. त्याच्या आतलं नाही, छातीच्या अच्छा. आतले ऑर्गन्स नाही आणि हो. पोटातल्या आतले ऑर्गन्स नाही. हो. चेस्ट वॉल, ॲब्डॉमिनल वॉल्स आणि ऑल एक्स्ट्रीमिटीज यामध्ये जे काही प्रकारचे ट्यूमर येतात ते आमच्या अंडर जिथे येतात. जिथे मसल्स आणि स्केलेटन आहे, तिथे असं म्हणू शकतो आपण येस, थोडक्यात. आपण म्हणू शकतो. पण जसं हृदयामध्ये पण मसल्स असतात, बट वी डू नॉट हँडल देम. ओके. पोटामध्ये, आतड्यांमध्ये पण मसल्स असतात, आम्ही तिकडे जात नाही. त्याचे वेगळे स्पेशलिस्ट असतात, हो. जे पोटांचे विकार, हृदयाचे विकार असे बघतात. पण एक जनरल पब्लिकला मी सांगते, की कुठल्याही प्रकारचा तुम्हाला डायग्नोज करायचं असेल, तर तुम्ही सरांकडे जाऊ शकता आणि मग ते सांगतील तुम्हाला, की हा कुठल्या प्रकारचा आहे आणि मग ते सांगते. मग आता असा प्रश्न येतो, की काही साईन सिम्प्टम दिसतात का आधी, की त्यांनी की आता असं होतंय, तर त्यांनी जाऊन चेक करायला पाहिजे, की आपल्याला कॅन्सर आहे की नाही, किंवा की हे बघून घ्या आता, की ही जी गाठ आहे ती कॅन्सरची आहे की नाही. तर याला म्हणजे नेमकं डायग्नोज कसं करायचं? बेसिकली कॅन्सर डायग्नोसिस पहिली स्टेप आहे का पेशंट हा डॉक्टरांपर्यंत पोहोचला पाहिजे. पोचलं पाहिजे.
त्याचे सायन्स अँड सिम्पटम्स असे आहेत का बेसिकली कॅन्सरचा सगळ्यात मोठा त्रास हा आहे का इट इज व्हेरी पेनलेस इन द इनिशियल स्टेजेस. हा. अजिबात दुखत नाही, कळत अजिबात असं नाही. कळत नाही का हा. दुखते, कारण दुखलं की माणूस लगेच जातो जातो. कुठलाही. हो. पण कॅन्सरचा प्रॉब्लेम असं तो लवकर दुखत नाही आणि त्यामुळे थोडा वेळ सगळ्यांनाच लागतो. जसं आता हाडांचा कॅन्सर आहे, पायावरती आहे, तर हलकीशी लोकलाइज जागेवरती सूज येते. स्टमकचा कॅन्सर आहे तर पोटावरती छोटीशी गाठ येते. किंवा काहीतरी साईन सिम्पटम दिसतात. पहिलं साईन सिम्पटम्स बेसिकली जनरलाइज्ड वेलबिंग कमी होते. म्हणजे आपल्याला जे एनर्जेटिक वाटतं, आपल्यामध्ये उत्सुकता थकवा असते, वाटतो, थकवा कंटाळा. वाटतो, ही पहिली साईन अँड सिम्पटम्स आहे. युजली लॉस ऑफ वेट, वजन कमी होणं, हे एक दुसरी साईन आहे कॅन्सरची. याला कॅन्सरचे कारण असं आहे का कॅन्सरचे सेल्स हे हायली मेटाबॉलिक असतात. ते पटपट ग्लुकोज लागतं, ते पटपट वाढतात. ओके. तर ते शरीरामध्ये एनर्जी सोक पण करतं, ग्लुकोज पण सोक करतं, प्लस अशा गोष्टी रिलीज करतं ज्याच्याने इतर ऑर्गन्सला बरं वाटत नाही किंवा जनरल वेलबिंग ही कमी होते. पण आपल्याला आज थकवा जाणवला आहे म्हणून कॅन्सर होईल असं नसतं. नाही आपण त्यासाठी कुठल्या एखाद्या डॉक्टरकडे जातो. पण सतत असं होणे, विनाकारण वजन कमी झालंय, विनाकारण थकवा वाटतोय, विनाकारण सगळी थकवा कारणं वाटतोय, बघून सुद्धा थकवा हाताला वाटतोय तर गाठ लागते आहे, पोटाला गाठ लागते आहे. यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन्स असे आहेत का इट इज रेकमेंडेड का ब्रेस्ट एक्झामिनेशन बाय सेल्फ. सगळ्या येस. स्त्रियांनी स्वतःचं ब्रेस्ट एक्झामिनेशन केलं. कुठली गाठ लागती, कुठली कडक गाठ लागती, तर ती लगेच कोणाला तरी नेऊन दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. इट इज रेकमेंडेड का सगळ्या स्त्रियांनी स्वतःचं ब्रेस्ट एक्झामिनेशन रेग्युलरली करावं. कुठल्याही प्रकारची गाठ आढळली, संशय वाटला का काहीतरी कडक लागतंय, तर दे शुड ॲड्रेस समवन. कोणाला तरी दाखवणं गरजेचं आहे. तसंच हाताला गाठ लागली, पायाला गाठ लागली, आपली भूक अचानक कमी झाली आहे, अशा प्रकारचे कुठलेही सिम्पटम्स झाले, विनाकारण वजन कमी झालं. विनाकारण वजन कमी झालं, तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत, जसं आपल्याला खोकला आला, खोकल्यामध्ये रक्त पडलं, उलटीमध्ये रक्त पडलं, आपलं जे फिसेस असतात, आपलं एक्सक्रीटा असतं त्यामध्ये रक्त येणे, पाईल्समुळे सुद्धा येतं, हो. पण इवन पाईल्स शुड बी हो, ॲड्रेस्ड. हो. तर ह्या गोष्टी आहेत कुठल्या ज्या कारणामुळे आलंय नेमकं ब्लड ते बघणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दुसरी एक गोष्ट असते का फिसेस काळे पडणे. बऱ्यापैकी लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. काळे कधी पडतात जेव्हा फिसेसमध्ये अप्पर ट्रॅकमध्ये म्हणजे जे आपली अन्ननलिका आहे त्याच्या वरच्या भागात जर रक्तस्राव झाला तर रक्त खाली पोहोचेपर्यंत काळं होतं. तर हे काळं होणं, मलिना ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. जे जर तसं होत असेल रेग्युलरली तर आपण ते चेक करायला हवंय. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर ह्या वेळेला आपण नाही बघू शकलो तर ऑब्व्हियसली ते असे बदल दाखवतो, जसं गाठ मोठी होणे, दुखायला लागणे, त्या अवयवाचं फंक्शन करणे कमी होणे. बऱ्याच वेळा आपल्याला जनरलाइज चेकअपमध्ये सुद्धा ह्या गोष्टी कळतात. म्हणजे गुडघ्याला लागले, आपण त्याचा एक्सरे केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळालं का कुठली गाठ आली आहे. आजकाल असं प्रचलित आहे का जनरलाइज चेकअप्स होतात. त्यामध्ये सुद्धा आपल्याला गडबड दिसली तर वी शुड सी का वी आर सीइंग अ स्पेशलिस्ट इन दॅट कंटेक्स्ट. या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का जो डॉक्टर बघत आहे, जनरल प्रॅक्टिशनर असू द्या, स्पेशलिस्ट असू द्या किंवा कोणी असू द्या, डॉक्टर बघतो, ही शुड बी अवेअर का हे कॅन्सर आहे का. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर त्यालाच असं वाटलं नाही का या व्यक्तीचं वजन कमी होत आहे, आपल्याकडे फॅमिली फिजिशियनचं बरंच हे आहे. फॅमिली फिजिशियन म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच डॉक्टरांना त्यावेळेला भेटता. म्हणजे मुलाला बरं नाही वाटलं तरी पण दाखवता, इतर कोणाला बरं नाही वाटलं तरी दाखवता. तर जर आपल्याला वाटतंय का कोणाचं वजन कमी होत आहे तर त्याने हे सांगण्याची गोष्ट आहे का मला हे बदल वाटत आहेत, तर आपण याचं काहीतरी चेकअप करूया. आणि मग इन्व्हेस्टिगेट केलं तर ऑब्व्हियसली आपल्याला कळतो का कॅन्सर आहे किंवा नाही. आता समजा लक्षात आलं, मी फॅमिली फिजिशियन आहे, माझ्या लक्षात आलं की ह्या समोरच्या व्यक्तीचं ग्रॅज्युअली वेट कमी होत चाललंय, तर नेमकी कुठल्या कुठल्या टेस्ट करायला बेसिकली सुरुवात सगळी बेसिक ब्लड टेस्ट असतात, बॉडी ब्लड एक्झामिनेशन चेकअप असतं. आता तुम्हाला कदाचित एखादी गोष्ट लागेल नाही लागेल गरजेचं नाहीये, पण स्पेशलिस्टला ती गोष्ट कळते का पोटात हात लावल्यानंतर. प्लस सोप्या आहेत. जर हाडांमध्ये काय वाटत आहे तर एक्सरे होतो, सोनोग्राफी होती पोटांची, छातीचा एक्सरे होतो. या खूप सिंपल गोष्टी आहेत, कुठेही होऊ शकतात. आणि समजा स्पेसिफिकली एखाद्या ठिकाणी गाठ आहे तर मग त्याच्यासाठी ते डायग्नोज करायला, कॅन्सर हे डायग्नोज करण्यासाठी आपण काय काय बेसिकली पहिली गोष्ट असते, जर एक्स्ट्रीमिटीमध्ये आहे, हाडांमध्ये आहे, तर आपण एक्सरे करतो. पोटासाठी आपण सोनोग्राफी करतो. समजा आता समजलं की मला इथे कुठेतरी गाठ जाणवतीये किंवा कोणाला लक्षात आलं की इथे अशा एखाद्या ऑर्गनला गाठ झाली आहे, तर पुढे काय करायला पाहिजे?
पुढे ज्या टेस्ट आहेत त्या सोप्या आहेत, सगळीकडे अवेलेबल आहेत. जसं हाताला, पायाला इतर कुठे आहे तर एक्स-रे होतो, छातीला आहे तर एक्स-रे होतो, पोटाला आहे तर सोनोग्राफी म्हणजे पहिले होते. एक्स-रे करायचा जिथे गाठ आहे त्याची. हो, एक्स-रे किंवा सोनोग्राफी ह्या सोप्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. थ्रूआउट इंडिया कुठेही इझिली होऊन जातं. याला काही खूप अवघड नाही आहे. त्या याच्यामध्ये आपल्याला काही कळालं का ही गाठ सदृश्य काही वाटत आहे, कॅन्सर सदृश्य काही वाटत आहे, तर मग सीटी स्कॅन किंवा MRI ह्या गोष्टी होऊ शकतात. याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी क्लिअर आयडिया असते का गाठ आहे, गाठ कुठल्या प्रकारची आहे. मग ती साधी गाठ वाटते का कॅन्सर वाटत आहे. त्यानंतर एकच गोष्ट असते का बायोप्सी. आता समजा एखाद्या पेशंटला वाटत आहे का हातामध्ये गाठ आहे, दिसती आहे, कॅन्सर आहे किंवा नाही, साधी गाठ आहे का नाही, ही गोष्ट आपल्याला कळण्यासाठी बायोप्सी त्यातला एक छोटासा तुकडा काढून आपण मायक्रोस्कोप खाली बघावा लागतो. दिस इज द डेफिनेटिव्ह डायग्नोसिस. कारण जोपर्यंत आपण ती डॉक्युमेंट करत नाही का हे कॅन्सर आहे, कॅन्सरचे सेल्स दिसत आहेत, तोपर्यंत आपण त्याला कॅन्सर मानू पण शकत नाही आणि त्याचा उपचारही सुरू करू शकत नाही. तर बायोप्सी ही एक OPD प्रोसिजर आहे. छोटासा एक तुकडा काढतो आपण आणि तो तपासणीला पाठवतो. तर बायोप्सी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि पेट सिटी काय आहे सर? पेट सिटी आपल्याला बायोप्सीमध्ये कळालं का हा कॅन्सर आहे. पेट सिटी हे असं इन्व्हेस्टिगेशन आहे ज्यामध्ये आपल्याला कळतो का हा कॅन्सर कुठे पसरला आहे किंवा नाही. पेट सिटी पूर्ण बॉडीला स्कॅन करतो. त्यामध्ये आपल्याला कळतं का तो कुठे दुसरीकडे गेला आहे किंवा नाही. ऑल्दो पेट इज नॉट 100% कन्फर्मेटिव्ह, तरी पण एक जनरल आयडिया येतो का तो कुठे इतर ते ठिकाणी कन्फर्म पसरला झालं की आहे हा का नाही. कॅन्सर आहे त्याच्यानंतरच पेट सिटी करायला. प्रेफरेबली काही असतात कंडिशन्स जसं एखाद्या व्यक्तीचं पेशंटचं वय 50-60च्या पुढे आहे, तर मग आपण पहिले पेट सिटी सुद्धा करू शकतो कारण त्यामध्ये कॅन्सरची शक्यता जास्त आहे. जर डॉक्टरांना वाटलं बाकीच्या इन्व्हेस्टिगेशन कॅन्सर आहे तर आपण पेट सिटी आधीही करू शकतो. पण अशी बऱ्याच वेळ होतं का आपल्याला प्रायमरी कधीच सापडत नाही. म्हणजे एखाद्या पेशंटला लंगमध्ये मेटास्टॅसिस झाले, तो पसरल्यानंतर आपल्याला कळतं का छातीमध्ये गडबड आहे, पण ती कुठून आहे हे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा नाही 5 ते 60% पेशंट आपल्याला ते कळत नाही का ती कुठून आहे. त्याला आपण अननोन प्रायमरी असं म्हणतो. अच्छा. आता हे डायग्नोसिस पर्यंत आलो आपण की कॅन्सर झालाय हे काही वेळा आपण टेस्ट करून सांगू शकतो किंवा काही वेळा आपल्याला कळत नाही. काही बॉडीनी साईन सिम्पटम दाखवले तरच आपल्याला कळतं. तर जसं आहे की घशातून किंवा नाकातून किंवा स्टूलमधून तुम्हाला ब्लड दिसलं तर तुम्ही चेकअप करायला पाहिजे. तर ह्या डायग्नोसिसपर्यंत आपण आलो आहे. तर ह्याच्या पुढे की आता समजा डिटेक्ट झाला की आहे कॅन्सर ह्या भागात किंवा एक्स्ट्रीमिटीजमध्ये किंवा लंगमध्ये किंवा कुठे, तर त्याच्या पुढे काय? बेसिकली आता कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे त्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करतो. युजली जी ट्रीटमेंट आपण जे म्हणतो देर आर 2 वेज. आपण आयदर क्युरेटिव्ह सांगतो किंवा पॅलिएटिव्ह. जो कॅन्सर इतर कुठे पसरला नाहीये किंवा एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पसरला आहे त्याला आपण क्युरेटिव्ह म्हणजे आपण कॅन्सर मुक्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण क्युरेटिव्ह म्हणतो. आणि जो कॅन्सर ऑलरेडी भरपूर पसरला आहे, गोष्ट आपल्या हाताच्या बाहेर गेली, त्याला आपण पॅलिएटिव्ह म्हणतो. म्हणजे उरलेलं आयुष्य पेशंटचं वाढवायचं आणि चांगलं करायचं, केअर घ्यायची. आणि क्युरेटिव्ह म्हणजे तो काढून टाकू शकतोय का आपण त्याला पूर्ण? आपण त्याला काढून घेऊ शकतो किंवा कुठल्या ना कुठल्या उपचाराच्या माध्यमातून त्याला कॅन्सर मुक्त करण्याचा प्रयत्न करणं, त्याला आपण क्युरेटिव्ह म्हणतो. मग त्याची क्युरेटिव्हचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिला आहे केमोथेरपी. आपण औषध घेतो ज्याच्याने कॅन्सरची गाठ विरघळती, सोप्या शब्दात बोलायचं झालं तर ती विरघळती, छोटी होती किंवा नाहीशी होती. जसं आता लंग कॅन्सर आहे त्यामध्ये आपण ऑपरेशन वगैरे करणं शक्यतो टाळतो, नाही करत. पूर्वी करायचो, आता नाही जास्त तेवढं आहे. त्याच्यावरती औषधं एवढे चांगली आले आहेत का आपल्याला ऑपरेशन करायची गरज नाही, ती गाठ विरघळते. पेशंट्स कॅन्सरमुक्त होऊ शकतो फक्त किमोथेरपीने. किमोथेरपी म्हणजे हे एक औषध आहे जे आपण सलाईनद्वारे पूर्ण बॉडीमध्ये देतो. किमोथेरपी आहे. त्याचे बरेच साईड इफेक्ट्स पण आहेत, पण किमोथेरपी इज मेजर ट्रीटमेंट, रेकमेंडेड ट्रीटमेंट फॉर अ व्हेरी पर्टिक्युलर टाईप ऑफ कॅन्सर्स. पण जसं आता ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा हाडांची कॅन्सर आहे, त्यात बऱ्याच गोष्टी अशा आहेत का त्यांना आधी किमो घ्यावी लागती. ती गाठ छोटी होऊ शकते किंवा नाही, पण जरी झाली तरी पण त्याला बऱ्याच वेळा आपल्याला ऑपरेशन करून ती गाठ शरीराच्या बाहेर काढणं अत्यंत गरजेचं असतं. त्याशिवाय वी कॅनॉट अफोर्ड अ क्युअर. आपण त्याशिवाय पूर्णपणे बरं होणं अपेक्षित नाही करत. तर ऑपरेशन, सर्जरी तो पण एक पार्ट आहे. ह्या दोघांच्या व्यतिरिक्त रेडिएशन हा एक मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे,
याच्यामध्ये आपण केमोथेरपी समजा एखाद्या ठिकाणी कॅन्सर येतं त्याचं ते विरघळवायला मदत करतं. येस रेडिएशन त्याला विरघळण्याचंच काम करतं, पण करतं. रेडिएशन हे औषध नाहीये. नाहीये. हे ओके. जसं एक्सरेज आहेत किंवा त्यात आपल्याला शरीराच्या आत काही घ्यायचं नसतं, ना घ्यायचं नाही. ऑपरेशन होतं, ना काही खायचंय, ना खायचं सलाईन नाहीये. मधून घ्यायचे. हां. जसं एक्सरेमध्ये MRI रेडिएशन मिळतं आपल्याला, त्याच प्रकारचं रेडिएशन मशीनच्या खाली जायचं, काही त्यांनी करायचं नाही. आपण म्हणू शकतो कॅन्सरचे हे आपण त्यांना डेट करतो. सेल्स, येस, आपण ते सेल्सला. कॅन्सरचे सेल्स मारण्याचा प्रयत्न करतो. करतो. ओके. दॅट इज रेडिएशन. बऱ्याच वेळा वी हॅव टू यूज ऑल द 3. ओके. बऱ्याच वेळा फक्त केमोथेरपीने बरा होतो, बऱ्याच वेळा फक्त सर्जरीने बरा होतो, बऱ्याच वेळा फक्त आणि फक्त रेडिएशनने सुद्धा बरा बरा होतो. होतो. बऱ्याच वेळा आपल्याला तिन्ही वापरावं लागतात किंवा कॉम्बिनेशन कुठलंही. याच्या व्यतिरिक्त हॉर्मोनल थेरपी ही एक नवीन प्रकारची थेरपी आहे का आपण वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स देऊन, जसं प्रोस्टेट कॅन्सर झालं, हां. हॉर्मोन्स देऊन त्याला कंट्रोलमध्ये आणतो किंवा कमी करतो. हं. किंवा सध्या एक नवीन तयार झालं आहे इम्युनोथेरपी. हं. त्याच्यामध्ये आपण कॅन्सरला लढणाऱ्या इम्युन सेल्सचं हं. जे आहे ते आपण शरीरामध्ये इन्फ्यूज करतो आणि ओके. दॅट हेल्प्स अस फायटिंग द कॅन्सर सेल्स. म्हणजे सोप्या भाषेत आपण सैनिक पाठवतो हो. कॅन्सरच्या सेल्सना मारायला, त्याला त्याला आपण इम्युनोथेरपी इम्युनोथेरपी म्हणतो. इम्युनोथेरपी ते पण म्हणतात. सध्या रिसेंटली निघाले आहे. तर देर आर मल्टी मोडॅलिटी आहे का बऱ्याच गोष्टींचं थोडं 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 घेत सुद्धा आपल्याला कॅन्सरवरती मात करू शकतो. पण बेसिकली मेनस्ट्रीम केमोथेरपी आहे, सर्जरी आहे आणि रेडिएशन आहे. आता बऱ्याच एक कॉमन क्वेश्चन असतो की आता समजा कॅन्सरचं ऑपरेशन केलं, जिथे गाठ होती ती काढून टाकली आणि ती गाठ काढल्यानंतर पण आपल्याला केमोथेरपी आणि रेडिएशन द्यावंच लागतं का? कॅन्सरच्या टाईपवर डिपेंडेंट आहे, ते पण बरेच कॅन्सर असे आहेत. आता ब्रेस्ट कॅन्सर धरू, ब्रेस्ट काढून टाकला आपण येस, आणि तरी पण केमो आणि रेडिएशन लागतात का? हो लागतं. कारण त्याच्यामध्ये असं आहे का, समजा आपण ऑपरेशन कुठल्या बेसिसवर करतो, तर आपण MRI जेवढी गाठ दिसती हं. त्यानुसार आपण काढतो. हो. पण फक्त गाठ असते का? नाही. रक्तवाहिन्यांमध्ये सुद्धा तो जाऊ शकतो. लिम्फ आपण म्हणतो ज्याला, का लिम्फॅटिक्स असतात, छोटे छोटे रक्तवाहिन्या असतात, असं पकडून चला, त्यामध्ये सुद्धा कॅन्सरचे सेल्स जाऊ शकतात. आपण गाठ काढली, पण त्या रक्तवाहिन्यांमध्ये किंवा लिम्फमध्ये किंवा लिम्फ नोडमध्ये जो कॅन्सर गेलेला आहे त्याला आपण काही करतोय का? नाही. मग त्यासाठी आपल्याला रेडिएशन किंवा किमोथेरपी अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जो पसर आहे तो सूक्ष्मरित्या असतो, मायक्रोस्कोपिक असतो. तो ना डोळ्याने दिसतो, ना सोनोग्राफीत दिसतो, ना MRI दिसतो, पण हो असतो तो. त्यासाठी आपण किमो किंवा रेडिएशन ऍड करू शकतो. आता महत्त्वाचा प्रश्न की सगळे पेशंट तुम्हाला तो प्रश्न विचारतच असतील की 100% कॅन्सर क्युअर होतो का? हे बघा, 100% अशी कुठलीच गोष्ट सांगता येत नाही, गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. कारण बऱ्याचदा पेशंटला असं वाटतं की मी आता सगळ्या प्रकारच्या थेरपी केल्या आहे, तर हा माझा कॅन्सर गेलाय का पूर्ण? बरं, प्रत्येक कॅन्सरचे रेट्स वेगळे आहेत. प्रत्येक कॅन्सर हा बरा होतो किंवा नाही होत, त्या मूळ त्याच्या नेचरवरती सुद्धा असतात. काही कॅन्सर ॲग्रेसिव्ह असतात, काही तेवढे ॲग्रेसिव्ह. जसं मी सांगितलं, प्रोस्टेट नॉन ॲग्रेसिव्ह आहे, ओव्हरियन खूप ॲग्रेसिव्ह आहे. तर यानुसार पर्सेंटेज बदलत असतात. बट ऑन ॲन ॲव्हरेज 60 to 80% कॅन्सर मुक्त होतात, पूर्णपणे कॅन्सर मुक्त होऊ शकतात. जे उरलेले 20% आहेत त्यांच्यामध्ये कॅन्सर परत येऊ शकतो. ऑल्दो ॲट अ मोमेंट ऑफ स्टेज ट्रीटमेंट कंप्लीट झाली तरी पण तो 15 ते 20% लोकांमध्ये तो परत येऊ शकतो. त्याचं कारण हे आहे का कॅन्सर तुमचा DNA बनवतो. आपण आत्ता जो कॅन्सर आहे तो काढून टाकला, पण जर DNA परत कॅन्सर बनवला तर त्याला आपण काही करू शकत नाही. तर तो परत येऊ शकतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फ्रिक्वेंट फॉलोअप्स. फॉलोअप्स खूप महत्त्वाचे त्याच्यासाठी. जर तुम्ही डॉक्टरला तुमच्या ज्यांनी ट्रीटमेंट दिली त्यांना 6 महिन्याला, वर्षाला, 1.5 वर्षाला, प्रत्येकाचा प्रोटोकॉल वेगळा आहे. तुम्ही जसा प्रोटोकॉल आहे तसा MRI, पेट स्कॅन करत गेलात, जरी कॅन्सर परत आला तर तो लवकरच स्टेजमध्ये टिपला तर त्याला आरामात ट्रीटमेंट करता येते, परत ट्रीटमेंट होती, तो परत कॅन्सरमुक्त होऊ शकतो. बट त्यासाठी फॉलोअप खूप गरजेचं आहे. फॉलोअप खूप गरजेचं आहे. आता बरेच कॉमन क्वेश्चन्स असतात पेशंटचे की बऱ्याचदा डिटेक्ट झालेलं असतं की यांना सर्जरीची गरज पडणारच आहे, पण खूप लोकांना असं वाटतं की सर्जरी नाही केली तर चालेल का, केमो नाही दिली तर चालेल का, तर अशांना काय उत्तर द्यायला पाहिजे आपण? पण प्रत्येक कॅन्सरचा एक प्रोटोकॉल असतो. तो प्रोटोकॉल मला वाटतं म्हणून नाही झाला आहे किंवा इतर कुठल्या डॉक्टरांना वाटतं म्हणून नाही झाला आहे. तो हजारो लाखो पेशंट्सवरती प्रत्येक मोडॅलिटीचं विचार करूनच तो प्रोटोकॉल बनवतो. नाही, दॅट इज द मोस्ट सक्सेसफुल वे टू ट्रीट दॅट कॅन्सर. बरोबर.
त्याला एक्सेप्शन्स नाही देता येत. नाही देत. जर दिला तर नुकसान जे काही त्रास आहे तो पेशंटचा होतो. म्हणजे जसं मी सांगितलं का किमो लागती, मग सर्जरी लागते, मग किमो लागते. याच्यातला कुठलाही भाग जर वगळला किंवा आपण बाजूला केला तर रिझल्ट्स एवढे चांगले नाही आहे. जसं फॉर एन एक्झाम्पल ऑस्टिओसार्कोमा नावाचा हाडाचा एक कॅन्सर आहे. त्याचं किमो, सर्जरी, किमो याच्यानंतर 80% क्युअर रेट आहे. 80 ते 85% याचा क्युअर रेट आहे. ओके. पण याच्यातला आपण एक भाग गाळला, जर फक्त सर्जरी केली तर त्याचं क्युअर रेट 20% आहे. अच्छा. किंवा फक्त किमो दिला तर त्याचं क्युअर रेट सुद्धा 20 ते 20 ते 25% आहे. तर तुम्ही 60% जर नुकसान करणार आहात तर दॅट इज नॉट ॲडवाइज्ड. तर जो प्रोटोकॉल आहे त्यानुसार केलं चालतं. हां, ऑब्व्हियसली देर इज सम कन्फ्युजन. का काही लोकांमध्ये किमो रेडिएशन किमो असतं, काही लोकांमध्ये किमो सर्जरी किमो. आता एखाद्या प्रकारचा कॅन्सर आहे जसं इविंग्स सार्कोमा म्हणून कॅन्सर आहे, जो रेडिएशनला पण चांगलं हे प्रतिसाद देतो आणि सर्जरीला पण. मग अशा वेळेस काय करायचं? तर त्या जागेवरती कुठलं ठिकाण आहे, कुठे आपल्याला शरीरात कुठं झालं आहे, जसं पेल्विस आहे किंवा सॅक्रम आहे, हे सॅक्रम आपलं एकदम अत्यंत महत्त्वाचं ऑर्गन आहे. तिथून सगळ्या आपल्या पायाला सप्लाय करणाऱ्या नसेस जातात, सगळे नर्व जातात. मग अशा ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करायचा विचार करू शकतो विथ रेडिएशन अदर दॅन सर्जरी. कारण सर्जरीमध्ये पूर्ण सॅक्रम काढलं तर पेशंटला बरेच त्रास होतात. मग आपण विचार करू शकतो का आपण रेडिएशन करू शकतो. पण ऑन अन ॲव्हरेज अशाही पेशंटमध्ये सर्जरीचे रिझल्ट्स आर बेटर ऑन्कॉलॉजिकली, म्हणजे कॅन्सरमुक्त करण्यासाठी आर बेटर दॅन रेडिएशन. पण जर अवयव खूपच महत्त्वाचा आहे किंवा ऑपरेशन करणं खूपच अवघड आहे, त्या कंडिशन्समध्ये आपण रेडिएशन कन्सिडर करू शकतो. पण नो ट्रीटमेंट आपण ॲडवाइस नाही करू शकत. नाही करू शकत. बरोबर आहे. तर पेशंटचे कॉमन प्रश्न असतात की आम्हाला अल्टरनेट थेरपी सांगा काहीतरी, आम्हाला किमो करायचं नाही आहे किंवा रेडिएशन किमोशी रिलेटेड साईड इफेक्ट खूप त्यांना ते हे वाटतात की त्याच्यामुळे त्यांना ते नको वाटतं. आणि काही काहींना हा विश्वासच बसत नाही की मला कॅन्सर झालेला आहे. तर अशा पेशंटला तुम्ही कसं कन्व्हिन्स करता किंवा त्यांना काय काउन्सिलिंग करता? काउन्सिलिंग पण कुठल्याही पेशंटला किंवा पेशंटच्या नातेवाईकाला आपल्याला कॅन्सर आहे हे ऐकावं वाटत नाही. नाही आहे. बरोबर आहे. कोणालाच नाही. तुम्हाला नाही, मला नाही, कोणालाच असं वाटणार नाही का सांगितलं का कॅन्सर आहे तर वी विल नॉट ॲक्सेप्ट दॅट. पण कुठेतरी आपल्याला ते ॲक्सेप्ट करावं लागेल, कुठेतरी आपल्याला त्याला काउन्सिलिंग करावी लागणार आहे. यासाठी प्रत्येक डॉक्टरने त्या पेशंटला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. फक्त तुला कॅन्सर आहे, जा किमोथेरपी घे, जर एवढं सांगितलं तर कुठल्याच पेशंटला ते पटणार नाही. ही विल एक्सप्लोर समथिंग. जर काही असं असलं, एखादा डॉक्टर कुठल्याही फॅकल्टीचा असू द्या, त्याला असं वाटलं का कॅन्सर वाटत नाही आहे, इट इज अ पर्सनल ओपिनियन, हे वाटू शकतं. त्याची चूक आहे असं नाही, वाटू शकतं. असं माझ्यासुद्धा झालं का मला कॅन्सर नाही वाटला, पण इव्हेंच्युअली तो कॅन्सर निघाला. ओके. असं वाटू शकतं. पण मग त्या व्यक्तीची जबाबदारी आहे का त्यांनी सगळ्या टेस्ट केल्या आहेत का, कन्फर्म केलं आहे का कॅन्सर आहे किंवा नाही. पण जर त्या व्यक्तीने बघितलं की कॅन्सर वाटत नाही आणि मग पुढे काहीच केलं नाही तर पेशंटला खूप त्रास होतो, पेशंटच्या जीवाचा धोका होऊ शकतो. तर ही आपली सर्वांची जबाबदारी आहे का पेशंटला ॲडिक्वेट वेळ मिळाला पाहिजे, त्यांना ॲडिक्वेट काउन्सिलिंग झालं पाहिजे, तरच आपण हे पुढे त्यांना प्रूव्ह करू शकतो. आणि त्याला बऱ्याच टेस्ट आहेत जे कन्फर्म करतील का कॅन्सर आहे, त्यात कुठली शंका राहत नाही. मी पुढे जाऊन हे सांगू शकतो का जर मला स्वतःला सुद्धा शंका आहे का कॅन्सर नाही आहे तर मी पेशंटला कधीच सांगणार नाही का कॅन्सर आहे. जोपर्यंत आपण कन्फर्म करत नाही, जोपर्यंत माझ्याकडे ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स नाही आहे, मला वाटतं हा एव्हिडन्स नाही आहे माझ्याकडे, जोपर्यंत बायोप्सीचा रिपोर्ट नाही आहे, पेट स्कॅनचा रिपोर्ट नाही आहे, ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स नाही आहे का तो कॅन्सर आहे, कुठलाच डॉक्टर सांगणार नाही का तो कॅन्सर आहे. त्यामुळं कॅन्सर आहे किंवा नाही हा फक्त आपल्या समजुतीचा आणि ॲक्सेप्टॅबिलिटीचा प्रॉब्लेम आहे. थोडा वेळ दिला तर तोही पूर्ण बरा होतो. बऱ्याच पेशंटला असं वाटतं की किमोथेरपीने खूप साईड इफेक्ट होतात, तर ते साईड इफेक्ट टाळण्यासाठी त्यांना असं वाटतं काहीतरी अल्टरनेट थेरपी त्याच्यासाठी आहे का. पण तशी अल्टरनेट थेरपी आहे असं खरंच नाही आहे. जी ट्रीटमेंट आहे किमोची आहे. अल्टरनेट थेरपी जसं काही लोक येतात जे सांगतात का आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा युनानी फॉर दॅट मॅटर काही पण, दीज थेरपी मे बी सपोर्टिव्ह. त्याच्यामध्ये ते इम्युनिटी बूस्ट करतात, जनरल हेल्थ हे करतात, मे बी बाकीचे त्याच्याशी रिलेटेड इतर गोष्टींचं साईड इफेक्ट कमी करू शकतात किंवा मदत करू शकतात. पण मला असं नाही वाटत, माय पर्सनल ओपिनियन, का किमोथेरपीची जागा दुसऱ्या कुठल्या थेरपीमध्ये घ्यावी, मला असं नाही वाटत. की केमोथेरपी घेऊन मग तुम्ही सपोर्टिव्ह त्याला आतापर्यंत असं काही सायंटिफिकली डॉक्युमेंटेड नाहीये. ओके.
क्लेम करणारे लोक क्लेम करतील, पण असं काही सायंटिफिकली डॉक्युमेंटेड नाही आहे का ही कुठल्या अल्टरनेटिव्ह थेरपीने कॅन्सर नाहीसा होईल, असं डॉक्युमेंटेड नाही हे आहे. खूप मोठं जे मिथ आहे ते आपण आज क्लिअर केलं, की आपण सपोर्टिव्ह म्हणून घेऊ शकतो. बाकीचे त्याच्यामुळे जे होणारे उद्भवणारे साईड इफेक्ट आहेत त्याच्यासाठी आपण अल्टरनेट थेरपी घेऊ शकतो. पण केमोथेरपीची जागा म्हणून आपण दुसरी नाही, थेरपी घेऊ शकत केमोथेरपी नाही. किंवा केमो सर्जरी किंवा ह्या सर्जरी फॉर ह्या दॅट मॅटर रेकमेंडेड रेकमेंडेड नाही आहे. त्यांची जागा कोणी घेऊ शकत घेऊ नाही. शकत हां, नाही. यांचा त्रास कमी करण्यासाठी नक्की अल्टरनेट आपण त्याचा थेरपीज फायदा करू डेफिनेटली फायदा होऊ शकतो. ओके. आणि आता आपण पुढे जाऊया. मस्क्युलोस्केलेटल कॅन्सर जो तुमचा विषय आहे, तर त्याच्याविषयी थोडक्यात सांगाल का? जसं मी सांगितलं, मस्क्युलोस्केलेटल कॅन्सर हा आम्ही जे बघतो मसल्स आणि बोन हं. ह्या दोन्ही ठिकाणचं कॅन्सर आम्ही त्याच्यामध्ये काम करतो. खूप कमी लोक आहेत, खूप रेअर कॅन्सर आहे. तसं बघायला गेलं तर सगळ्या कॅन्सरमध्ये आमच्या कॅन्सरचा जो रेट आहे तो फक्त 1% आहे. हां. म्हणजे इतका रेअर तो डिसीज आहे, हां. पण त्याचे उपचार करणारे लोकसुद्धा रेअरच तरी आहेत. मी तुमच्याशी मगाशी बोलत होती तेव्हा तुम्ही सांगितलं की रोज एक पेशंट आहे म्हणजे तो भरपूरच नंबर आहे तरी पण नाही, 1% भरपूर म्हणजे. नंबर आहे. आपली हां. पॉप्युलेशन तेवढी आहे मॅडम हां. का रोज एक पेशंट ओके. येणं काही हां. खूप अवघड नाही आहे काही त्यामध्ये. नाही. हां. बऱ्यापैकी आहे, बऱ्याच लोकांना असतो. ऑल्दो रेअर म्हणजे कॅन्सरच्या पेशंटमध्ये रेअर जरी असलं तरी पण तो जनरल पॉप्युलेशनचा आकडा खूप मोठा आहे. हं. तर पेशंट्स नक्कीच असतात त्याचे. हां. यामध्ये डिफरंट असं आहे का तुम्हाला समजा त्वचेचा कॅन्सर झालाय, हं. तुम्ही तेवढा काढला, हं. ऑपरेशन केलं हं. तर चालतं. हं. दुसरी त्वचा तिथे येते किंवा त्याच्यावर दुसरी स्किन ग्राफ्ट लावू शकता. बरोबर आहे. मसल्सचा कॅन्सर किंवा बोनचा कॅन्सर, बोनचा स्पेसिफिकली त्यामध्ये असं आहे का तुम्ही हाडाचा तुकडा जर काढला हं. तर तुम्हाला तिथे काहीतरी रिप्लेसमेंट द्यावी लागते. द्यावी इट इज अ स्ट्रक्चरल हे. हं. तुम्ही आतापर्यंत थोडा भाग काढला, परत शिवून घेतलं, इट वर्क्स. तसं हाडांचा प्रॉब्लेम आहे का तुम्ही हाडाचा तुकडा काढला तर यू विल हॅव टू सबस्टिट्यूट समथिंग तिथे इन इट्स काहीतरी प्लेस. ग्राफ्ट करावं लागेल. ग्राफ्ट करावं लागतं. त्याबद्दल आपण चर्चा करू का काय आहे. हं. पण मस्क्युलोस्केलेटल ऑन्कोलॉजी इज बेसिकली बोन, हं. मसल्स, कॅन्सर. इट इज रेअर हं. बट नॉट रेअर इनफ. भरपूर त्याच्यासाठी पेशंट्स काय असतात. काय ट्रीटमेंट आपल्याकडे आलेले आहे? मस्क्युलर कॅन्सरमध्ये बेसिकली 3 प्रकारचे कॅन्सर आहेत. आपण साध्या गाठींपेक्षा कॅन्सरबद्दल बोलूया आज. हो. त्यात ऑस्टिओसार्कोमा नावाचा कॅन्सर येतो, कॉन्ड्रोसार्कोमा आणि इविंग्स. हं. हे 3 मेजर टाईपचे कॅन्सर्स आहेत. याच्यामध्ये ऑस्टिओसार्कोमा आणि कॉन्ड्रोसार्कोमा, इविंग सार्कोमामध्ये असं आहे का किमोथेरपी, ऑपरेशन, किमोथेरपी. इविंग्समध्ये आपण रेडिएशन लावू शकतो. हं. कॉन्ड्रोसार्कोमामध्ये इट इज रेडिओ रेसिस्टंट अँड किमो रेसिस्टंट ॲज वेल. ओके. तिथं आपण किमो पण देऊ शकत नाही, रेडिएशन पण देऊ शकत देऊ नाही. शकत देऊन काय नाही. फायदा होत नाही. ओके. देऊ शकत नाहीचा अर्थ देऊन काय फायदा होणार नाही. मग तर तिथे आपल्याला रेडिएशन द्यावं देऊन काय फायदा होत नाही. तिथे फक्त अन फक्त सर्जरी ही एकच गोष्ट काम करते. सर नेमकं ह्यातलं तुमचं स्पेशलायझेशन काय आणि तुम्ही कसं करतात म्हणजे ते ट्रीटमेंट? यात माझं स्पेशलायझेशन इज मेजर पार्ट इज सर्जरी. ओके. किमोथेरपी देणारे ऑन्कॉलॉजिस्ट असतात ते कम्प्लिटली वेगळे असतात. हो. जे रेडिएशन देणार ते रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट ते कम्प्लिटली वेगळे असतात. हो. माझा भाग यामधला आहे जो सर्जरी करतो. ओके. पण यात सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे का पेशंट युजली माझ्याकडे येतो, हं. त्याचं डायग्नोसिस मी करतो, हं. बायोप्सी मी करतो हं. आणि मी केमोसाठी ऑन्कोलॉजिस्टकडे पाठवतो किंवा थोडाफार फेरबदल होऊ शकतो. हो. पण ऑन्कोलॉजिस्ट ती तुमची केमोथेरपी टीम आहे देतो. तुम्ही हे करता. सगळे कॅन्सर हे टीममध्येच होऊ शकतं. हो सर. एकटा कुठलाच व्यक्ती जगात कुठेही पूर्णपणे कॅन्सरला बरा करण्याची योग्यता नाही असं नाही, पण तसं होऊ टीमनी नये. इट इज केलेलं ऑलवेज जास्त. अ टीमवर्क. टीमवर्कमध्ये प्रत्येक व्यक्ती आपलं इनपुट देतं आणि ऑब्व्हियसली पेशंटचं बेनिफिट होतं. ओके. तर माझा भाग याच्यात सर्जरीचा आहे. हो. सर्जरीचा भाग म्हणजे मेजर असा आहे का सपोज एका ठिकाणचं कॅन्सर आहे. आता मांडीच्या हाडामधला कॅन्सर आहे. हो. तर आपल्याला तो पूर्णपणे काढावा लागतो. हं. तो किमोनी छोटा जरी झाला असला हं. तरी पण आपल्याला तो हाडाचा भाग आणि कॅन्सरमध्ये एक कन्सेप्ट आहे वाईड लोकल. जसं मी तुम्हाला सांगितलं की तो सूक्ष्मरित्या इकडे तिकडे पसरतो. हो. तसाच वाईड लोकल म्हणजे त्या हाडासोबत आपण आजूबाजूचा थोडासा नॉर्मल भाग सुद्धा काढतो. सुद्धा काढतो कारण तो फैललेला असेल तर तो काढा. तो पसरला असेल तर तो काढावा लागतो. तसं आपण वाईड लोकल एक्सचेंज करतो. म्हणजे हाडाचा तुकडा ज्याच्यात कॅन्सर आहे प्लस थोडीशी मार्जिन 2 सेंटीमीटरची आपण घेतो युजली, हं. तर तो तुकडा काढतो. म्हणजे 5 सेंटीमीटरचा ट्युमर असेल हं. तर आपण 7 इकडच्या बाजूचे 2 आणि 9 इकडचे, तर आपल्याला 9 सेंटीमीटरचा हाडाचा तुकडा प्लस आजूबाजूचे थोडेसे मसल्स हे त्याचे कव्हरिंग्स म्हणून घ्यावे लागतात. जेव्हा आपण एवढा तुकडा काढतो. ओके. बरं, जसं मी तुम्हाला सांगितलं का तिथे पोकळी निर्माण होती. हो. आता विचार करा मांडीचा हाड जे आहे त्यात थोडी पोकळी निर्माण झाली आणि आपण पाय उचलायचा प्रयत्न केला तर नाही होणार नाही ते. होणार.
कारण मसल्स आणि नर्व्ज वेसल्सवरती तो पायावरती उचलता येणार नाही आपल्याला. मग अशा वेळेस काय आपण तिथे हे अशा वेळेस बरेच मॉडॅलिटीज आहेत. आपण जो भाग काढला आहे हाडाचा हं, त्याला रेडिएट करू शकतो, त्याला रेडिएशन देऊ शकतो, त्यातला कॅन्सर नाहीसा करू शकतो आणि तो परत टाकू शकतो. त्याला पट्टी स्क्रू किंवा रॉड टाकून त्याला बसवू शकतो. ओके. पण दिस इज फॉर अ व्हेरी सिलेक्ट फ्यू केसेस. खूप कमी पेशंटमध्ये आपल्याला करता येतं. हं. जो मेजॉरिटी मी आणि माझे इतर कलिग्स जे करतात त्याला आपण मेगा प्रोसेस म्हणजे त्या हाडाच्या ठिकाणी स्टीलचा, टायटॅनियमचा दुसरा हाड किंवा सांधा, सांधा. फक्त हाडच नाही सांधासुद्धा आजूबाजूचा जर इन्व्हॉल्व झाला असेल हं, तर हाड आणि सांधा आपल्याला त्या ठिकाणी टाकावा लागतो. ओके. तर हे जे आहे ही कम्प्लिटली कृत्रिम गोष्ट आहे जी आपल्या शरीरामध्ये जाते, हं, बट इट फंक्शन्स व्हेरी वेल. ओके. पेशंट हे ऑपरेशन नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू शकतो, फिरू शकतो. मे बी तो परत पळणार, उड्या किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी नाही करता येणार, पण तो एक बऱ्यापैकी चांगली ॲक्टिव्ह नॉर्मल लाईफ ह्याच्यासारखा जगू शकतो, जगू नक्की शकतो. जगू शकतो, जे काही वर्षांपूर्वी एकदम शक्य नव्हतं. जर काही वर्षांच्या पूर्वी जर सांगितलं हं, का कॅन्सर आहे मांडीच्या हाडाला, हं. तर तो पाय काढणे हा एकमेव उपाय राहिला असता, पण आता तसं नाही आहे. अच्छा. आपल्याकडे बरेच मॉडॅलिटीज आहेत, बराच सायन्स डेव्हलप झाला आहे, किमो आली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, हं, ज्याने ते कॅन्सर छोटा होऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टींनी आपल्याला तो तेवढा हाडाचा तुकडा काढणे, परत त्याला रिप्लेस करणे, जवळ सांधा इन्व्हॉल्ड असेल तर सांधा रिप्लेस करणे, आणि वी कॅन गिव्ह अ पेशंट अ व्हेरी ॲक्टिव्ह लाईफ विथ हिज नॉर्मल लिम. ओके. बरेच पेशंट एकदम चांगले नॉर्मल चालतात, बरेच पेशंट चालतात. ओके. मे बी कधी-कधी पेशंटला तो जर कॅन्सर मोठा असला, हां, मसल्स जास्त इन्व्हॉल्ड असेल, त्याला काठी, वॉकर वगैरे घेऊन चालावं लागतं. हां. पण एक ॲक्टिव्ह लाईफ पेशंट नक्कीच जगू शकतो कॅन्सरमुक्त होऊन. तर त्याला काय म्हणतात सर ते जे तुम्ही रिप्लेस मध्ये जे आपण त्याला मेगा प्रोसेसेस मेगा असं म्हणतो. प्रोस्थेसिस म्हणतो. मेगा ओके. प्रोसेसेस हे जसं मी तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल दिला का 9 सेंटीमीटरचा आपण हाड काढला. हं, युज्युअली इतका छोटा नसतो तो. मोठाच आय आहे. हॅव रिप्लेस पूर्ण गुडघ्यापासून ते खुब्यापर्यंतचं अरे बाप 40-45 सेंटीमीटरची हाडंसुद्धा बदलले आहेत. बदलले. ऑन ॲन ॲव्हरेज 20 ते 25 ते 30 सेंटीमीटरचे हाडांचा तुकडा आपल्याला काढावा लागतो. युज्युअली तो जर सांध्याच्या जवळ असला तर आपल्याला सांध्याच्या तिकडच्या हाडाचा थोडा पण तुकडा काढावा लागतो. हां, तर याला आपण मेगा प्रोसेस असं म्हणतो. इट इज अ कॉम्बिनेशन का धातू असतो हं. आणि जिथे-जिथे आपण सांधा बदलतो तिथे हायली क्रॉसलिंक पॉलिमर लावतो आपण, ओके. पॉलिइथिलीन. ओके. तर तो सांध्यासारखं काम करतो. जसं आपण रुटीन नी रिप्लेसमेंट सर्जरी असं सांगतो, अच्छा. हां, ती नी रिप्लेसमेंट सर्जरीज, पण त्याचा जो हाडाचा भाग आहे तो खूप मोठा असतो. हां. वी हॅव टू टेक केअर ऑफ द लॉस्ट बोन ऑल्सो. ओके. तर हे मेगा प्रोसेस आपण करू शकतो, नक्कीच करतो सध्या. ह्या प्रोस्थेसिसचं कसं म्हणजे त्याची अवेलेबिलिटी कशी आहे की ते इझिली अवेलेबल होतं, खूप कॉस्टली असतं किंवा काय त्याचं म्हणजे? ऑब्व्हियसली थोडंसं कॉस्ट असतं यामध्ये, खूप अशी नाही कॉस्ट असतं. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात बसेल असंच असतं. पूर्वी थोडंसं इतकं तर फ्रीली अवेलेबल नव्हता. नव्हतं. कारण जसं मी सांगितलं का कॅन्सर हा रेअर आहे, हं, खूप कॉमन नाही आहे. हं, त्यामुळं त्याच्यासाठी लागणारी सामग्री हे फ्रीली अवेलेबल नव्हती. कारण जर तुम्ही समजा पॅरासिटामॉल जर प्रोड्यूस करताय, हं. तर प्रत्येक घरात आठवड्यातून एक पॅरासिटामॉल तर घेण्यात येतेच. येतेच आणि ती तेवढी त्यामुळे अवेलेबल ती असतेच. त्यामुळे ती अवेलेबल असते. हं, पण तुम्ही एखादी स्पेशलाइज्ड ड्रग म्हणता किंवा बऱ्याच वेळा डॉक्टरांनी लिहिलेली ड्रग तुम्हाला बऱ्याच मेडिकलमध्ये नाही सापडत, कारण हं, ती खूप फ्रीली अवेलेबल नसते किंवा लिहिण्यात येत नाही. हं, तसंच हे खूप फ्रीली अवेलेबल नव्हतं. हं, पण एक कंपनी आहे ॲडलर नावाची, हं. त्यांनी हे भारतभर बऱ्यापैकी सगळीकडं अवेलेबल करून दिले आहे. हां, हे मॉड्युलर म्हणून येते. जसं मी तुम्हाला सांगितलं का 9, 10, 15, 20 असं. हे मॉड्युलर कंपोनंट्समध्ये येते. आपण कुठल्याही लेन्थचा हाड काढू शकतो. हं, त्यांच्याकडे ते कॉम्पोनंट इझिली अवेलेबल असतं. तुम्ही 10 म्हणता 10 देतात, 20 म्हणता 20 देतात. तसं फ्रीली अवेलेबल आहे. ॲडलरनी त्यातल्या त्यात दे हॅव रेव्होल्युशनाइज्ड द ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजी कन्सेप्ट. का त्यांनी सगळीकडे हे फ्रीली अवेलेबल करून दिलेलं आहे. ओके. आता रिसेंटली बऱ्याच कंपनीज येत आहेत, पण याची सुरुवात ॲडलरने नक्कीच केली आहे. आता सर ह्याला प्रिव्हेन्शन काय काय आहे? म्हणजे कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी आपण प्रिव्हेन्शनचा विचार करू शकतो? ओके. प्रिव्हेन्शन बेसिकली कॅन्सरमध्ये खूप कमी कॅन्सर्सला प्रिव्हेन्शन हा शब्द आपल्याला वापरता येतो. प्रिव्हेन्शन कॅन बी बिहेवियरल ऑर मेडिकल. हं, बिहेवियरलचा अर्थ असा आहे का ऑब्व्हियसली सिगरेट, तंबाखू, पान, बिडी, अल्कोहोल यांचं सेवन न करणे. हं, कुठल्याही प्रकारे कुठल्याच कारणाने इट इज नॉट ॲडवाइज्ड का या कुठल्या प्रकारचं व्यसन करणे. हं. दॅट इज वन मेजर फॉर्म ऑफ एन की प्रिव्हेन्शन. कुठल्याही तुम्हाला हॅबिट्स असतील त्या क्विट करणे. क्विट करणे. येस, दॅट इज द मेजर पार्ट.
त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत, काही कॅन्सर्स आहेत ज्यांना आपण प्रिव्हेंट करू शकतो. जसं सर्व्हायकल कॅन्सर आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळं होतं आणि त्याच्यासाठी सध्या ड्राईव्ह सुरू पण आहे का तुम्ही त्या व्हायरसच्या अगेन्स्ट व्हॅक्सिन घेतली, तर ऑब्व्हियसली व्हॅक्सिन घेतलं की इन्फेक्शन कमी होणार. इन्फेक्शन कमी होणार तर पुढे त्याचे कॅन्सरमध्ये रूपांतर व्हायची शक्यता कमी आहे. तर दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. अदर दॅन दॅट फिमेल्स अबव्ह 30 ऑर 40 स्त्रियांनी त्यांची एक रेग्युलर पॅप्समियर नावाची तपासणी असते. हो. ती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे ऑन अ रेग्युलर बेसिस. ती काही खूप अवघड तपासणी किंवा काही नसती. नाहीये. कुठेही होती, सगळीकडे होती. फक्त ती रेग्युलरली करत राहणे. ज्याच्यामुळे आपल्याला काही बदल जाणवले, काही कळाले, तर आपण त्याच्यावरती काही ॲक्शन घेऊ घेऊ शकतो. शकतो. सो प्रिव्हेन्शन इज व्हेरी लिमिटेड. प्रिव्हेन्शन पेक्षा दुसरा ॲस्पेक्ट त्याचा हा आहे का मेंटेनिंग अ हेल्दी लाईफस्टाईल. त्यामुळे जर तुम्ही चांगली एक्सरसाइज करता, तुमचं जे फूड आहे ते चांगलं आहे, हेल्दी आहे, तर मे बी देर आर फ्यू कॅन्सर्स जे कम्प्लिटली हेल्दी ॲडल्ट्समध्ये सुद्धा येऊ शकतात, मुलांमध्ये सुद्धा येऊ शकतात. आपण ते थांबवू शकत नाही. पण जर तुमचं हेल्थ चांगली असेल, तर तुम्ही या उपचारामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होईल. जसं आता मी तुम्हाला सांगितलं ऑपरेशन. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डायबिटीसमुळं जे जखमा आहेत, ऑपरेशन आहेत, ते भरत नाहीत. इन्फेक्शनचे चान्सेस जास्त चान्सेस असतात. जास्त असतात. जर तुम्ही डायबिटीस चांगला कंट्रोल, तुम्हाला डायबिटीस नाही आहे कारण तुम्ही हेल्दी आहात, किंवा इवन इफ तुम्हाला डायबिटीस झाला आहे आणि तुम्ही तुमच्या चांगल्या हेल्थ किंवा चांगल्या हेल्थ हॅबिट्समुळे तुम्ही तो कंट्रोलमध्ये मेंटेन ठेवला, ठेवलेला आहे. तर तुमचा तो ऑपरेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. तुम्हाला हिलिंग चांगलं होतं. अशाच प्रकारचं जर तुम्ही हेल्दी चांगला आहात, तुमचं प्रोटीन मास चांगला आहे, तर तुम्हाला किमोमध्ये पण जो काही त्रास होता ते तुम्ही सहन करू शकता. तुम्ही तुम्ही तुमचे बॉडी साईड त्याला इफेक्ट्स कमी करू शकता जर तुम्ही साइड इफेक्ट्स हेल्दी कमी करू लाईफस्टाईल शकता. मेंटेन केली तर. येस, दॅट वुड बी प्रेफरेबल इन कंटेक्स्ट ऑफ प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन खूप नक्की आपण करू शकतो, हे क्वेश्चनेबल आहे. पण इन ऑल जिथे आपण करू शकतो तिथे आपण नक्कीच करायला हवं. नक्कीच करायला हवे. प्रिव्हेन्शन कॅन्सरमध्ये प्रिव्हेन्शनपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे अर्ली डिटेक्शन. अर्ली डिटेक्शन. कारण कुठलीही कॅन्सर हा जर आज आपण म्हणू शकतो का इज ट्रीटेबल, डेफिनेटली ट्रीटेबल. जर तो आपल्याला सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये दिसला तर आपण पेशंटला कॅन्सरमुक्त करू शकतो. क्युअर्ड ऑफ कॅन्सर पण 100% त्यांचं करू शकतो. एज पण आपण हे वाढवू शकतो त्यांचं हे. ऑब्व्हियसली इवन इफ तुमचं कॅन्सर आहे विच इज नॉट क्युरेबल, पण तरी पण तो आपल्याला लवकरच्या स्टेजेसमध्ये आढळला आहे, तरी पण ट्रीटमेंटचे फायदे हे जास्त आहेत. ओके. तुम्ही डायरेक्टली शेवटच्या स्टेजला जिथं सगळीकडे पसरलाय त्यावेळेला आलात तर डॉक्टरांकडे किंवा इतर कोणाकडेही खूप ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत तुम्हाला बरं करण्यासाठी. तर मग प्रिव्हेन्शन इज ऑब्व्हियसली पॉसिबल झालं तर नक्कीच, पण प्रिव्हेन्शनपेक्षा जास्त अर्ली डिटेक्शन हा सध्याचा मेनस्ट्री आहे. आता जसं आपण अर्ली डिटेक्शन बद्दल बोलतोय तसं नवीन ॲडव्हान्स ट्रीटमेंट काय काय आल्या आणि फ्युचरमध्ये काय काय येऊ शकतात? पण ॲडव्हान्स ट्रीटमेंट कॅन्सरवरती रिसर्च चालूच आहे, सतत चालू आहे. जेव्हापासून कळालं आहे का कॅन्सर आहे, ती रिसर्च चालू आहे. रिसर्च मॉलिक्युलर लेवलवरती पण चालू आहे. जसं एखादा कॅन्सर, असं मी तुम्हाला सांगितलं का मायक्रोस्कोपच्या अंडर आपण बघतो, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा मॉलिक्युलर बायोलॉजी, मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स म्हणून येतं. त्या कॅन्सरचं एक्झॅक्ट सबटाईप, तो कुठल्या औषधांना रिस्पॉन्ड करेल, कुठल्या औषधांना रिस्पॉन्ड नाही करेल, इतके वर्ष तो गेसवर सुरू होतं. म्हणजे हे 3 देऊन बघायचे, 3 मध्ये कुठला त्याला फायद्याचा होतो, किती नाही होत, हे आहे. सध्या मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्समुळे आपण कुठलं औषध खरंच फरक पडणार आहे का नाही, तो ॲग्रेसिव्ह आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स म्हणून कळतं. सेकंड ॲडव्हान्सेस इन कॅन्सर इज इम्युनोथेरपी. जसं आता किडनीचं कॅन्सर आहे, त्याच्यामध्ये इम्युनोथेरपी आता बऱ्यापैकी पुढे आली आहे. इम्युनोथेरपी जसं मी सांगितलं का आपण इम्युन मिडिएटेड मेकॅनिझम्स असतात, त्याच्यामध्ये डायरेक्टली सेल्स असू द्या किंवा वेक्टर्स असू द्या किंवा दुसरं काही असू द्या, हे आपण डायरेक्टली बॉडीच्या आत टाकतो, जे कॅन्सर सेल्सच्या अगेन्स्ट फाईट करतात आणि कॅन्सर कमी करण्याचा किंवा नष्ट करण्याचा पूर्ण नेमकी प्रयत्न. थेरपी कशी असते? सलाईन फॉर्ममध्ये असते? सलाईन फॉर्ममध्ये असते. सलाईन फॉर्ममध्ये असते. सलाईनद्वारे आपल्याला एजंट्स देण्यात येतात, जेणे कॅन्सर हा शरीरातून कमी होतो किंवा नष्ट होतो. याला आपण किमोथेरपी म्हणतो. सर्जिकल पार्टमध्ये प्रत्येक काही वर्षांनी नवीन इम्प्लांट्स येतात, नवीन टेक्निक्स येतात. ऑब्व्हियसली टेक्निक्स पण आणखी रिफाईन होत आहेत. होत राहतात. का इकडून केलं तर सोपं पडेल, तिकडून ऑपरेशन केलं तर सोपं पडेल. प्लस सध्या रोबोटिक्सचं सध्या भरपूर चालू आहे. रोबोटिक्स आणि नॅव्हिगेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं का आपण कॅन्सर हाडाचा एक भाग काढतो 5 सेंटीमीटरचा, 6 सेंटीमीटरचा.
पण मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं की आपण त्याच्यावरचं मसल सुद्धा मसल पण काढतो. काढतो. मग ते मोजणं किती अवघड जातं. हो, आपण बॉडीच्या शरीराच्या आत बाहेरून मीटर टेप लावून ते मोजणं मोजणं वेगळं आणि आणि आतून ऑपरेशनच्या मध्ये ते एक्झॅक्टली तसं मोजणं वेगळं. हं, बऱ्याच वेळ तो सांध्याच्या खूप जवळ असतो, हं, पण आपल्याला सांधा वाचवायचा असतो. म्हणजे सांध्यापासून 1 सेंटीमीटरवरतून आपल्याला सगळं काढायचं आहे. हं, हे प्रॅक्टिकली आपल्याला दृष्टीस पडणं खूप अवघड आहे. मग अशामध्ये नॅव्हिगेशन किंवा रोबो हं. हे आपल्याला मदत करतं का? तो बरोबर आपल्याला मार्क करून देतो का हे तुमच्या 1 सेंटीमीटरवरती आहे आणि तुम्ही इथून ते हाड काढू शकता. काढू शकता. रोबोटिक्समध्ये फायदा पण हा असतो का इट इज व्हेरी प्रिसाईज. हं. इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. साइड तर या इफेक्ट बऱ्याच साऱ्या नवीन ॲडव्हान्समेंट चालू आहेत अँड होपफुली आपल्याला पुढच्या वर्षांमध्ये असं काही सापडेल का वी फाइंड अ डेफिनेट क्युअर फॉर कॅन्सर. सगळ्यांचा प्रयत्न तोच चालू नक्कीच आहे. आपण ते होप करायलाच पाहिजे. मी थोड्या दिवसांपूर्वी युवराज सिंगचा एक पॉडकास्ट ऐकला सर. तर त्याच्यात मला असं ऐकण्यात आलं की आपल्या विचारांचा आणि मेंटल स्टेटचा पण असर होतो आपल्या बॉडीवरती. तर ते कितपत त्याच्याविषयी तुम्ही काय सांगा? ऑब्व्हियसली विचारांचा, मेंटल स्टेटचा, आपल्या मेंटल वेलबिंगचा आपल्या सगळ्या बॉडीवरती फरक पडतो. दॅट इज अ नोन फॅक्ट. हां, कॅन्सरमध्ये तसं डायरेक्ट कोरिलेशन नाही आहे. करू असं शकत काही आहे. डायरेक्ट कोरिलेट आपण नाही करू शकत का आपण डिप्रेस्ड मूडमध्ये होतो त्यामुळं कॅन्सर झाला असं आपण डायरेक्ट कोरिलेशन जरी नाही करू शकलो तरी पण कॅन्सर इफ यू कन्सिडर का इतर आजारांपेक्षा मानसिक स्थितीचा कॅन्सरमध्ये जास्त मोठा रोल आहे. ओके. कारण कॅन्सरची ट्रीटमेंट ही सर्दी, खोकला, तापासारखी 1 दिवस, 2 दिवस, आठवडाभर नसते. हं, ही बरेच महिने ॲक्टिव्ह ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर बरेच वर्ष पॅसिव्ह ट्रीटमेंट. हं, म्हणजे जसं एक फॉर अन कॉमन एक्झाम्पल तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर घ्या, हाडांचा कॅन्सर घ्या, कुठलाही कॅन्सर घ्या. त्याचे फेजेस असतात केमोथेरपीचे. हं. जे 3 महिने ते 6 महिने, 9 महिने, वर्षभर चालतं. त्यानंतर सर्जरी होती. मग परत केमो 3 महिने, 6 महिने, 9 महिने. तर स्टँडर्ड प्रोटोकॉल जर हाडांचा बघितला तर माझी स्टँडर्ड ट्रीटमेंट एका पॉईंटपासून जेव्हा पेशंट डायग्नोज झाला आहे, तिथून ते ॲक्टिव्ह ट्रीटमेंट संपेपर्यंत साधारणतः 6 ते 9 महिने जातात कम्प्लिटली पेशंटचे. आता 6 ते 9 महिने हे इज अ व्हेरी बिग स्टेट. पेशंटसाठी सुद्धा जर तो शिकणारा असला मुलगा तर शाळा बुडती, कॉलेज बुडतं, ते वर्ष वाया जातं. कमावणारा असला एखादा व्यक्ती तर पगार जातो, घर कसं चालवायचं? हे झालं पेशंटचे इश्यूज. पण पेशंटसोबत आता किमोथेरपी घ्यायला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बरंच फ्रिक्वेंटली ॲडमिट व्हावं लागतं. पेशंटचे आई, वडील, बायको, भाऊ, मुलगा, मुली तर यांच्यावरती तर जास्त इम्पॅक्ट होतो कारण ते आजारी पण नाही. हं, तर ओव्हरऑल मेंटल स्टेटचा याच्यावरती खूप फरक पडतो. आता याच्यात एक्झाम्पल्स असे आहेत का पेशंट ज्यांचं मेंटल स्टेट खूप चांगलं आहे. हं, दे आर व्हेरी फर्म, दे आर व्हेरी सॉलिड इन देअर ॲटिट्यूड. हं, त्यांनी जर ठरवलं का केमो होऊ द्या, ऑपरेशन होऊ द्या, केमो होऊ द्या, काही होऊ द्या, मी पूर्ण ट्रीटमेंट करणार. हं, मी सगळ्या गोष्टींना सामोरे जाणार आणि जर पेशंटचं असं ॲटिट्यूड बघितलं तर फॅमिली मेंबरला सुद्धा बरीच हिंमत मिळते. हं. तर या गोष्टींमागे बराच मोठा ॲस्पेक्ट असतो. ट्रीटमेंट कंप्लीट केली तर क्युअरचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त आहेत. जसं तुम्ही सांगितलं काही लोकं विचारतात का किमो करायची का? हं, जर नसेल, शक्य नसेल, तेवढा ॲटिट्यूडच नाही का तेवढं साइड इफेक्ट सहन करायचे, तर किमो जर मध्ये सोडली तर रेट्स ड्रॉप व्हेरी ड्रास्टिकली. हं. बरं होणं खूप अवघड जातं. सर्जरीची भीती वाटते. सर्जरी नाही केली तर क्युअर मिळणं खूप अवघड जातं. अवघड तर जातं. मेंटल स्टेट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इन दिस. इम्पॉर्टंट. तर आता ह्याचा मला असं लक्षात येतं की ह्या पेशंटला काउन्सिलिंग खूप गरजेचं पडतं कारण त्यांना येस. इतका सायकोलॉजिकल स्ट्रेस असतो. पहिले तर एक्सेप्ट करणं की आपल्याला असा काहीतरी मोठा आजार झाला आहे. येस. त्यानंतर त्याला इतके महिने आणि इतके वर्ष ट्रीटमेंट चालणार आहे. त्याच्यात आपणच नाही, फायनान्शियली पण आणि मेंटली पण, फॅमिली पण डिस्टर्ब होणार आहे. येस. तर ह्या सगळ्यांमध्ये त्यांना मेंटल सपोर्टची खूप गरज पडते. तर आपण कशा प्रकारचं काउन्सिलिंग त्यांना मॅडम करायला तुम्ही एकदम चांगला पॉईंट काढला. कारण काउन्सिलिंग आणि सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग बोथ फायनान्शियल, सायकॉलॉजिकल आणि सोशल काउन्सिलिंग ही इंडियामध्ये बऱ्यापैकी लॅगिंग आहे. हो. सेंटर्स आहेत. चांगल्या सेंटर्समध्ये सायकॉलॉजिस्ट असतोच आमच्या केबिन्सच्या बाहेर, पण बऱ्याच सेंटर्सला तो नसतो. छोट्या हं. सेंटर्सला तो अजिबातच नसतो आणि सगळे पेशंट मोठ्या सेंटरला जातील गरजेचं नाही आहे. तर पेशंटला ब्रेकिंग न्यूज म्हणजे आम्हाला ट्रेनिंग असते का पेशंट हे कसं सांगायचं का राजा तुला कॅन्सर आहे किंवा हो. तुम्हाला कॅन्सर आहे हो. हे सांगायची सुद्धा ट्रेनिंग असली पाहिजे. हो. ती काउन्सिलिंग तिथून सुरू होते. मी जर एखाद्या पेशंटला सांगितलं कुठल्याही कारणाने हं. वेळेच्या अभावामुळे सांगा किंवा माझ्या मेंटल स्टेटसमुळे किंवा मला पुढे ऑपरेशनला जायचं तर मी या पेशंटला पटकन सांगून द्यावं हं. की त्याला काय आहे. हं. त्याच्यानंतर माझं कर्तव्य आहे का मी त्याला सायकॉलॉजिस्टकडे पाठवावं. हो. त्याला समजावून सांगावं. लेट हिम सोक इट. हो.
कारण कॅन्सर हा खूप मोठा आजार आहे. बरोबर आहे. तर पेशंटला ते समजून घ्यावं लागतं. अदर दॅन दॅट फायनान्शियल. आता बरेच पेशंट माझ्याकडे परत येत नाहीत, हं, कारण मे बी त्यांच्याकडे पैसे नसतील. हं, त्यांना मी जर सांगितलं की याला एवढे-एवढे लाख खर्च येणार आहे. हं. प्रत्येकजण तेवढं अफोर्ड करेल नाही गरजेचं करू नाहीये. शकत. हं. तर पण बरेच पेशंट डॉक्टरनाही येऊन परत गोष्ट सांगत नाहीत का माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, मी पैसे नाहीये. ट्रीटमेंट कशी करू? मे बी तुम्ही काहीतरी त्यांना मी सल्ले सल्ला देऊ शकतो, देऊ पण शकतो. पेशंटची मेंटली असतं ते डॉक्टरकडे जाऊन कसं सांगणार? कसं सांगणार? काही लोकं सांगतात, काही लोकं नाही सांगत. पण हेच जर एखादं सायकॉलॉजिस्ट असलं, हं, ज्याने त्याला वेळ दिला आहे, हं, थोडासा वेळ बोललंय, हं. इतर विषयांवर बोललंय, त्यांना स्वतःहून विचारलं हो. का याला खर्च लागणार, तुमची तयारी आहे, नाही आहे, पुढे काय करायचं? तर मे बी तो ओपन होऊन थोडं सांगेल सांगू पेशंटला का माझी शकतो. एवढी फायनान्शियल कंडिशन नाहीये हं, किंवा माझ्याकडे जर 3,00,000 सांगितलं, माझ्याकडे 1.5 आहे, हं, एकच आहे. हं, जर त्या काउन्सिलिंग पर्सननी किंवा जो कोणी आहे, हं. त्याशी बोलत आहे, त्यांनी ही न्यूज आमच्यापर्यंत पोहोचवली तर ते मच इझियर होतं. बरोबर आहे. फ्रँकली प्रत्येक डॉक्टरकडे अशी गरजेचं नाही का तेवढा वेळ असेल का प्रत्येक पेशंटचा फायनान्शियल स्टेटस बघेल. बरोबर आहे. कारण मी माझी गोष्ट जरी सांगितली, माझ्याकडे पेशंट आला तर माझं सगळं मेंदू जो आहे हं. तो त्याच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलकडे वळतो. प्रोटोकॉलकडे वळतो. बरोबर आहे. मी त्याचे स्कॅन्स बघायला सुरू करतो. मी माझ्या ऑपरेशनचा विचार करायला लागतो, काय ऑपरेशन केलं तर काय, नाही केलं तर काय, कसं करायचं, फायदा होईल, जास्त तोटा होईल. जसं आम्ही मला त्याला काउन्सिलिंगमध्ये तोटा घेते, पहिले त्याला एक्सेप्ट करायला, मग त्याचा काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायला आणि त्यांनी तो बोलला पाहिजे, असे काउन्सिलर्स आपल्याकडे पाहिजे. पाहिजे. खूप जास्त गरज आहे. याच्यानंतर सुद्धा जेव्हा केमो होती, केमोमध्ये खूप जास्त गरज आहे, कारण जे ड्रग्ज आहेत त्यांचे खूप जास्त साईड इफेक्ट्स आहेत. हं, मग त्या प्रत्येक वेळेस त्यांना कोणाला तरी बोलायला हवं, प्रश्न विचारायला हवा. पेशंटला खूप प्रश्न असतात. सगळ्यांची उत्तरं मी देऊ शकत नाही किंवा ते मला ते विचारत नाहीत. हं. पण हे ते फ्रीली काउन्सिलरला विचारू शकतात. विचारू शकतात. तर दिस शुड बी ऑलवेज अ टीम वर्क. काउन्सिलर इज अन इंडिस्पेन्सिबल पार्ट ऑफ एनी गुड कॅन्सर ट्रीटमेंट प्लॅन. आणि पॉझिटिव्ह त्यांचा ॲटिट्यूड जर पॉझिटिव्ह करू शकले काउन्सिलर, तर ते मे बी ते ट्रीटमेंट सहन करण्याची त्यांची ताकद वाढू शकते किंवा पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आल्यामुळे त्यांना ह्याच्याकडे मेंटेनन्सकडे लक्ष देता येऊ शकतं आणि ते आणखीन चांगला रिस्पॉन्ड करू शकतात ट्रीटमेंटला. डेफिनेटली ड्रॉपआउट रेट ट्रीटमेंटचा इंडियामध्ये भरपूर आहे. कारण माझ्याकडे एक पेशंट आला, तो परत आला का नाही, मी त्याला फोन करून युजली नाही विचारत. मी काय कोणीच विचारत नाही मोस्टली. पण हे जर काम एखाद्या काउन्सिलरकडे दिलं आहे, त्याने जर माझी ओपीडी चेक केली, 5 पेशंट आले, 3 परत आले, 2 नाही आले, एक कॉल गेला, समजा एक कॉल गेला, मे बी ते दुसरीकडे कुठे गेले असतील, ट्रीटमेंट घेत असतील तर फेअर एनफ, त्यात काही हरकत नाहीये. बऱ्याच गव्हर्नमेंट आहे, टाटा आहे, ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट फ्री होती, तर तिकडे गेले तर दॅट इज. पण खूप पेशंट कुठले तरी समज झालाय त्यामुळे ट्रीटमेंट नाही घेत असेल, तर त्या एक कॉल एक आयुष्य वाचवू शकतं. बरोबर. तर दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. फॉलोअप्स घेणे, त्यांच्याशी बोलत राहणे, त्यांचं फायनान्शियल सिच्युएशन बघणे. खूप जागांवरती असं आहे का ऑपरेशनसाठी पेशंट 10 ते 15 दिवस ॲडमिट असतो. मग फॅमिली पूर्ण येणार का? माझ्याकडे नगरचे, औरंगाबादचे, सोलापूरचे, साताऱ्याचे, कोल्हापूरचे पेशंट येतात. पण हॉस्पिटलमध्ये पूर्ण फॅमिली थांबू नाही शकत. नाही. बरोबर आहे. खूप झालं तर पेशंटसोबत एक नातेवाईक थांबू शकतो. पण एक नातेवाईक खूप दिवस नाही राहू शकत. तर मग त्यांना आश्रय मिळणं, त्यांना राहायची जागा असणे किंवा कुठलीही सपोर्ट आश्रम सिस्टीम म्हणा, म्हणू आपण सपोर्ट की ते. सिस्टीम, हे खूप गरजेची भाग आहे. तर हे सगळं एकंदरीत कोणीच एक डॉक्टर बघू शकत नाही, तयारही करू शकत नाही. याला टीम लागतं आणि काउन्सिलरचा याच्यामध्ये सेंटर रोल असतो. हो. तर आता जे प्रायव्हेट काउन्सिलर्स आहेत त्यांच्याकडे तरी पेशंटनी जावं आणि त्यांना बिनधास्त विचारावं की अशी अशी परिस्थिती आहे, मी आता काय करू, की आता मला डिप्रेस वाटतंय ट्रीटमेंटमुळे, मी काय करू, मला कॅन्सरची भीती वाटते, मी त्याच्यासाठी काय करू. हे प्रश्न पेशंटनी विचारणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हेल्प घेणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे. काउन्सिलर्सची, की छोट्या छोट्या गोष्टींसाठी की मला ह्या ट्रीटमेंटचा खूप त्रास होतो आहे, मला हे विकनेसचा खूप त्रास होतो आहे, मी ते कसं हँडल करू, किंवा मला ह्या फायनान्शियल बर्डन पण येतं आणि इमोशनल बर्डन पण येतं आहे माझ्या आजारामुळे, त्याचं मी कसं हँडल करू. हे पेशंटनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी सगळ्यांनी काउन्सिलरकडे जाऊन विचारणं खूप गरजेचं आहे. मे बी त्याच्यामुळे त्यांना आधार मिळेल आणि त्यांना कसाही आलेलं संकटाला सामोरं जावं आणि त्याला कसं हे करायला पाहिजे ते पेशंटचं लक्षात पण येईल. काम आहे का त्यांनी काउन्सिलरकडे जावं, जावं. भेटावं, बोलावं. तितकंच डॉक्टरची सुद्धा जबाबदारी हे आहे का त्यांना योग्य तो काउन्सिलर सिलेक्ट करून द्यावा किंवा त्यांना त्यांच्याकडे सांगावं की पाठवावं. तुम्हाला गरज आहे, ॲटलिस्ट गरज त्यांना आहे. सांगावं की तुम्हाला काउन्सिलरची गरज आहे, तुम्ही ते काउन्सिलिंग सेशन्स घ्या, डेफिनेटली. की त्याचा फायदा होईल. आणि बऱ्याच लोकांना आपण तर हे मेडिकली बोलत आहे,
इमोशनली त्यांना काउन्सिलरची गरज बरीच जास्त असते. हो. आपण तरी म्हणतोय का साईड इफेक्ट असतो, हो. फायनान्शियल बर्डन असतं. हो. पण एका पेशंटला कॅन्सर डायग्नोज झाला याचा पण इम्पॅक्ट खूप मोठा खूप असतो. मोठा असतो. त्याच्या आयुष्यातला 1 वर्ष निघून गेला. आता त्याचे जर मुलगा आहे शाळेत जाणारा, त्याचे सगळे मित्र 1 वर्ष पुढे जातील, तो 1 वर्ष मागे राहणार. मागे राहणार. त्याला बऱ्यापैकी इमोशनल सपोर्ट लागतो. जर बऱ्याच पेशंट्स मी असं बघितलंय का ते कॅन्सरची ट्रीटमेंट घेता त्याला 6 महिने 8 महिने जातात त्याची नोकरी जाते. फायनान्शियली आपण सपोर्ट करू शकतो किंवा नाही करू शकत, तो पूर्ण वेगळा ॲस्पेक्ट आहे त्याचा. पण तो त्यामध्ये फ्रस्ट्रेशनमध्ये जातो का माझ्याकडे आता नोकरी पण नाही आहे, माझ्या मुलांना कोण खाऊ घालणार, याची ट्रीटमेंटचा खर्च कोण उचलणार. यामध्ये काउन्सिलरने जर थोडा तरी त्यांना पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट दिला, मे बी सोल्युशन त्यांना त्यांचे सापडू शकतात किंवा सापडू ते शकतात. त्यामध्ये काउन्सिलरचा बऱ्यापैकी मेजर पार्ट आहे. मेजर पार्ट. तर खूपच छान वाटलं सर आज तुमच्याशी. आम्ही कॅन्सर या विषयावरशी बारीक बारीक ज्या मिथ्स होते, फॅक्ट्स होत्या त्या ऐकून ऑडियन्सला खूपच फायदा होईल असं मला वाटतं आहे. आणि आम्ही तुम्हाला इथे आज बोलवलं आणि तुम्ही इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच अजून एखादा नवीन टॉपिक घेऊन आम्ही तुम्हाला नक्की इन्व्हाइट करू आणि आपण नक्की परत चर्चा करू ह्या विषयावर. डेफिनेटली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ह्याच विषयाविषयी अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली ते विचारू शकता. आम्ही त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. नमस्कार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.